सद्गुरुनाथ महाराज की जय. कोणाला काही आणखी प्रश्न आहे का विचारायचं? आता जे ऐकलं त्याच्यामध्ये प्रश्न आहे का विचारायचे की पुढे जायचं? आता हा जो एक प्रश्न आहे ते भीती असणे अहंकाराचे रूप आहे आणि खुश असणे हे सुद्धा अहंकाराचे रूप आहे. मग कार्य हे न्यूट्रल राहून केले पाहिजे की ते कसे करायचे कृपया समजावणे. इथे एक लक्षात ठेवायचं, भीती वाटणे असं ज्यावेळेला आपण म्हणतो की मला भीती वाटते, मला भीती वाटते, तर मला भीती वाटते हा जो भाव आहे तो देहभाव आहे, म्हणून ते अहंकाराचं रूप आहे म्हणतो. आणि खुश असणे, आता खुश असणे म्हणजे अहंकाराचं रूप असं, म्हणजे मी खुश आहे अशा भावात जो असतो तेव्हा ते अहंकाराचं रूप आहे. दोन्ही गोष्टी मी तिथे असेल देहभावाच्या अपेक्षेत तर ते अहंकाराचं रूप आहे. मग तिथे जीवन कसं जगायचं असा तो प्रश्न विचारतो की न्यूट्रल राहायचं का? न्यूट्रल राहणं नाही आहे, परिस्थितीचा स्वीकार करून प्रत्येक वेळेला प्रतिसाद कसा द्यायचा ते कळलं पाहिजे. मी आणि माझं हे बाजूला होऊन प्रत्येक कृती आपल्याकडनं झाली पाहिजे. आता प्रत्येक कृती आपल्याकडनं झाली पाहिजे म्हणजे इथे कर्ता जो आहे तो कर्ता हा ईश्वर आहे. ईश्वर आहे म्हणजे पाहणारा आहे. आता आज तुम्हाला पाहणारा कळला ना? पाहणारा जो आहे तो ईश्वरच आहे, तर ते चैतन्य स्वरूपच आहे. दोन्ही बाजूने लक्षात घ्या, पाहणाराच आहे. आता ह्या पाहणाऱ्याला भीती कसली राहणार? म्हणजे इथे भीती म्हणजे मृत्यूची भीती, संकटाची भीती, अशा गोष्टीतून आपण म्हणतो. तर इथे मी अमुक तमुक असो तिथे भीती असते, पण पाहणाराच आहे तर म्हटलं तिथे भीतीचा काही गरजच राहत नाही. पण तिथे सावधपणा मात्र येतो, पॉझिटिव्ह बाजू येते. म्हणजे नकारात्मक गोष्ट ज्याला भीती आपण म्हणतो तिथे सावध राहा. आता महाराजांचं एकदा लक्षात घ्या की आपण चालताना सावध नसतो असं ते म्हणाले होते. म्हणजे आता कार्यक्रमाला वगैरे अशा वायर्स वगैरे मध्ये पडलेल्या असतात आणि जर कोणी सांगितलं महाराज वायर पडले, हो मला माहिती आहे, म्हणजे ते चालताना सावधपणे खाली बघून चालायचे. बरेच वेळा लोक असे पटकन चालताना पडायचे ना. तर त्याच्यावर ते बोलले होते की चालताना सुद्धा सावध राहिलं पाहिजे. चालताना सावध म्हणजे घाबरून सावध नव्हे, तर तिथे अनिष्ट गोष्ट पडणं वगैरे होता कामा नयेत ह्या अंगाने सावध राहिलं पाहिजे. म्हणजे ते सावधपणा हा भीतीच्या पॉझिटिव्ह बाजू आहे. म्हणजे ते काळजी घेणं किंवा सावध असणं हा साक्षीभावाचाच भाग आहे. तिथे देहभावाचा भाग म्हणतात ना, पण देहभावात पण सावध राहू शकतो, देहभावात पण काळजी घेऊ शकतो. पण साक्षीभाव म्हणण्यापेक्षा पाहणारा, आता आपण म्हणतो त्या पाहणाऱ्याचा, की पाहणारा हा सतत सावध असतो. पाहणारा सावध असतो कारण त्याचं जास्त लक्ष वर्तमानात असतं. भूतकाळ आणि भविष्यकाळात तो जास्त अडकत नाही. पाहणारा हा वर्तमानातच असावा, की तो असला पाहिजे, हा दुसरा बोध येत आहे. म्हणून खुशी आनंदात आहे म्हणजे काय पाहणारा नाही असं नाही, पाहणारा खुशच असतो, आनंदात असतो. पण कशावर तरी आनंद अवलंबून आहे मग मी आनंदात राहीन असं त्याचं नसतं. तर पाहणाऱ्याला स्वतःचाच आनंद तो अनुभवत असतो, म्हणून आनंद. काळजी घेणं, सावध असणं हे सगळ्या प्रकृतीचं नॉर्मल जीवनच जगतो. पाहणारा म्हणजे काय कुठून वरून आला नेहमी जसं जागत जीवन जगतो तसंच जगायचं आहे. पण तिथे नकारात्मक गोष्टी येता कामा नये. नकारात्मक गोष्टीमध्ये पाहणारा नसतो, तर तिथे देहभाव असतो. पॉझिटिव्हली ज्या ज्या गोष्टी पाहणाऱ्याकडनं होत असतात त्या पाहणाऱ्याचं सहज जीवन जगायचं आहे. म्हणजे इथे कुठे वेगळं असं नाही, जे आपल्या समोर येतं. आता आपल्यासमोर कोण माणूस आला, आता पाहणारा आहे,
तर का पाहणारा काय बोलणार नाही का? पाहणाऱ्याने बोलायचं असतं, आनंदाने बोलायचं. पण त्याच्यात गुंतायचं कशात नसतं किंवा हे चुकलं, ते चुकलं, हे चुकलं म्हणजे ते कधी-कधी आपण एकमेकांच्या चुका दाखवत बसतो. तिथे त्या गोष्टी येत नाहीत. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे इथे सहजपणे आनंदाने कसं जगायचं हे कळलं पाहिजे. तर न्यूट्रल वगैरे काही नाही, न्यूट्रल नाही. बोलत राहायचं, बोलायचं, सगळ्यांशी वागायचं चांगलं, सतत चांगला प्रतिसाद देत राहायचा आणि अधिकाधिक लोकांचं भलं कसं होईल हा विचार असला पाहिजे. नॉर्मलपणे जीवन जगणं हे तिथे येतं. हा त्याचा अर्थ आहे. हा जो प्रश्न आहे, आता तुम्हालाच गोष्ट पाहिजे म्हणून गोष्ट का आता लक्षात येत नाहीये. काल कृतज्ञतेची गोष्ट सांगितली, त्यातून आईबद्दलचा कृतज्ञतेचा भाव लगेच जागृत झाला व हृदयाला तो भाव भिडला. तसेच पाहणारा हा भाव शब्दाने कळला असे वाटले. यासाठी काही उदाहरण किंवा गोष्ट सांगाल का? कारण ज्ञानयोगातील गुह्य ऐकायला चांगला वाटला गुह्यच ऐकायला चांगले वाटले तरी दैनंदिन जीवन नक्की काय करायचं हे कळत नाही. इथे भांबवण्यासारखी गोष्ट आहे. काय करायचं, काय नाही करायचं. जे आहे ते नॉर्मल राहायचं असतं. जसं आपण नेहमी पूर्वी बोलतो तसंच बोलायचं आहे. फक्त एकच लक्षात ठेवायचं, की हा पाहणारा म्हणजे ही चैतन्य शक्ती आहे. हीच ईश्वरी शक्ती आहे. म्हणून ईश्वर कर्ता हा जो बोध आहे तिथे आपल्याला समोरच्याकडनं कसलाही अपेक्षा नाही किंवा आग्रह नाही आहे. पाहणाऱ्याला कसलीच अपेक्षा आग्रह नसतो. त्याच्याकडनं जी कृती होते ती समोरच्याच्या भल्याचं म्हणा किंवा नॉर्मल साध्या गोष्टी बोलणं, चालणं, वागणं सगळं तसंच असतं. त्यात काहीच फरक पडत नाही. म्हणून असं काय पण अनिष्ट चिंतन येत नाही, द्वेष येत नाही, असूया येत नाही. लक्षात घ्या, की कोणाचं अहित व्हावं असाही येणार नाही. सर्वांचं भलं व्हावं हाच विचार असतो. आता ह्या पद्धतीने जर विचार केला तुमच्या लक्षात येईल, की आपण श्रीकृष्णाचं जे जीवन आहे, आता श्रीकृष्ण हा दृष्टा होता. म्हणजे आज जर आपण पाहणारा म्हणतो तो दृष्टा. आता श्रीकृष्ण पाहणारा होता, अगदी लहानपणापासूनच पाहणारा होता. तरी त्याच्या जीवनात बघितलं का, त्याने स्वतःसाठी काहीच केलं नाही. त्याने राक्षसांना मारलं, ह्याला मारलं, त्याला मारलं, सगळं सांगतायत. कंसाला मारलं, त्याने राज्य आपल्या आजोबांना देऊन टाकलं, आईच्या वडिलांना दिलं. त्यांचंच होतं राज्य, पण त्यांना दिलं. त्यांनी स्वतःचं राज्य केलं. तो राजा होऊ शकला असता त्यावेळेला, पण त्याने तसं नाही केलं. महाभारताचं युद्ध कळलं तर त्याचं काय देणं-घेणं काहीच नव्हतं. फक्त मार्गदर्शक म्हणून त्याने मार्गदर्शन केलं आणि पांडवांना जिंकून दिलं. म्हणजे चांगलं व्हावं, लोकांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, ह्या अंगाने त्याचं सगळं जीवन आपण पाहतो. त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी काही केलं असं सांगता येत नाही. पण ज्या गोष्टी केल्या त्या अगदी युक्तीने, आनंदाने सगळं करत गेला. श्रीकृष्णाचं जीवन म्हणजे युक्तियोग म्हणतो आपण. युक्त्या त्यांनी बऱ्याच युक्ती चांगलं वाईट चांगलं होण्यासाठी कधी-कधी वाईट गोष्टीवर पण त्यांनी सहजपणे चांगलं वाईटाचा परिणाम न करता चांगलं कसं होईल ह्यासाठी तो धावला. युद्धाच्या काळामध्ये सुद्धा श्रीकृष्ण कौरवांच्या ठिकाणी पण जाऊन आहे छावणीमध्ये. ते सगळ्यांशी प्रेमाने बोलून पण यायचा. तिथे राग बिग का त्याच्याकडे नव्हताच कोणाबद्दल. दुर्योधनाबद्दल पण तो गप्पा मारून यायचा. पण हे सगळं बॅलन्स आपल्याला तसं म्हणजे त्याचं आयुष्य कसं होतं बघितलं तर तो कोणाचा त्याला द्वेष नव्हता, कोणाबद्दल राग नव्हता. पण जीवनामध्ये लोकांचं भलं कसं झालं पाहिजे हा मात्र त्याच्याकडे सहज बोध होता. म्हणून त्याच्यातून तर सगळं जीवन तो जगतो हे कळतं. म्हणून अशा वेळेला आपल्याला वाटतं कसं वागायचं, कृष्णाचं जीवन पहा, श्रीकृष्णाचं जीवन, नाहीतर संतांचं जीवन पाहता येतं आपल्याला. संतांनी आता भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्याला. तर आपले संत कसे होते, आपले सद्गुरू कसे जीवन जगत होते. इथे जर आपल्याला लक्षात आलं, की सद्गुरू लोकांच्या भल्यासाठी त्यांनी जीवन सांगितलं, ज्ञान दिलं, सगळं काही केलं. तिथे काही कोणाचं वाईट केलं, काही नाही करत होते. म्हणजे इथे ज्यावेळेला आपल्याला हा पाहणारा कळला, तर आपलं वागणं सहज झालं पाहिजे, सहज. तिथे
कोणाबद्दलही अनिष्ट चिंतन नाही, की कोणाबद्दल वाईट व्हावं असंही नाही. पण चांगल्या गोष्टीसाठी मात्र पाठपुरावा त्या पाहणाऱ्याकडनं होतो, हा त्याचा अर्थ. मग कसलाही आग्रह नाही आहे, कसलाही दुराग्रह नाही आहे, कोणावर अगदी म्हणजे जबरदस्ती नाही आहे. म्हणजे ह्या सगळ्या पद्धतीने ते पाहायचं, की अशा पद्धतीने आपल्याला नॉर्मल जीवन जगता येतं आणि आनंदाने राहता येतं, की तिथे कर्माचं फळ असं जेव्हा आपण म्हणतो, कर्माचा परिणाम हा चांगलाच झाला पाहिजे ह्या दृष्टीने वागणं होतं. आता बघा तरीसुद्धा आता ज्यावेळेला महाभारतातल्या काही गोष्टी आपण समजून घेतल्या तर आपल्या लक्षात येईल. श्रीकृष्णाने महाभारत युद्ध करण्यासाठी त्यांनी काहीच उलट ते थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, मध्यस्थी केली होती, दुर्योधन ऐकला नाही, हे सगळं आपण वाचलेलं ऐकलेलं माहिती आहे सगळ्यांना. त्या लढाई संपल्यानंतर ज्या वेळेला श्रीकृष्ण आता ज्याचे 100 पुत्र वारले त्यांना भेटायला त्याच्याकडे पद्धत आहे, त्यामुळे भेटायला गेला आणि तो भेटायला गेला त्यावेळेला त्यावेळेला गांधारीला भेटला. तर गांधारीने दोष कोणाला दिला? श्रीकृष्णालाच. तुझ्यामुळे माझे 100 पुत्र मेले. आणि गांधारीने त्याला शाप दिला. लक्षात घ्या. काय? तुझाही कुळाचा नाश होईल. आता गांधारीची ती चुकी होती. खरं म्हणजे तिला तसं करायची गरज नव्हती. काय दुर्योधनाच्याच अहंकारामुळे युद्ध झालं होतं. काय श्रीकृष्णाने काय युद्ध करा म्हणून सांगितलं नव्हतं. तिचं म्हणणं तू युद्ध थांबवू शकला असत. तू भगवान आहेस, युद्ध देव आहेस, मग तुला केलं पाहिजे. कळलं? पण इथे हा जो सगळा दुराग्रह वगैरे दुर्योधनाचा, कौरवांचा होता, धृतराष्ट्राला ते कळत नव्हतं त्याचा होता. पण सगळा दोष कोणाला दिला? गांधारीने आपल्या दुःखाने, अविचाराने त्याला दिला आणि त्याला शाप दिला. म्हणून श्रीकृष्णाने तिला उलटा काहीच केला नाही. तो शांत बसला. शांत बसला आणि त्यानेही जाताना सगळा कुळाचा नाश म्हणजे गांधारीचा शाप खरा केला. जाताना सगळं यादव कुळ संपवलं आणि नंतर श्रीकृष्ण निजाधामाला गेले असं सांगितलं होतं. भागवतामधली ही गोष्ट आहे. म्हणजे आता गांधारीने शाप दिला म्हणून परत श्रीकृष्ण शाप देऊ शकला असतं. त्या काळात शाप देणं म्हणजे वाटतं सोपं असेल, शाप दिलं की झालं. पण श्रीकृष्णाने गांधारीला अजिबात दोष दिला नाही त्याच्यात, की म्हणून तो म्हणाला हे व्हायचंच होतं, म्हणून परिस्थिती अशी कर, हे व्हायलाच होतं. कारण त्यांनी जाताना तेच म्हटलं की माझ्यानंतर हे यादव म्हणजे यादवी माजवतील. कारण सगळे यादव अहंकारी झाले होते त्यावेळेला. त्यांच्यासारखं दुसरं कोण शक्तिशाली नाही असा त्यांच्याकडे भाव होता. आणि त्यामुळे स्वतःबरोबर लढाई करूनच सगळे मारले गेले. अशी ती सगळी भागवतातली गोष्ट आहे. पण हे जीवन कसं चाललंय ते बघा. कारण श्रीकृष्णाने जगाला ज्ञान दिलं. पण त्याच्या जवळचे लोक त्यांनी ज्ञान घेतलं नाही. आश्चर्य वाटतं की नाही? अर्जुनाला ज्ञान दिलं, उद्धवाला ज्ञान दिलं. पण यादव कुळ म्हणजे त्याचेच सगळे नातेवाईकच होते किंवा नात्यातल्या लोकांचीच मुलं बिलं करून सगळं यादव कुळ होतं. सगळे बलशाली झाले होते. त्यांना कोण मारणारा राहिला नव्हता, की अहंकाराने भरले गेले परत तिथे. म्हणजे कृष्णाने यादव कुळ नाहीसं केलं म्हणण्यापेक्षा अहंकारानेच यादव कुळ नाहीसं झालं. दिसायला कारण आपण म्हणतो की श्रीकृष्णाने म्हटलं की बाबा माझ्यानंतर हे माझ्या अगोदर ह्यांचं जर लय झालं तर बरं आहे, म्हणून द्वारका पण बुडाली आणि नंतर यादवकुळ पण संपलं. म्हणजे श्रीकृष्णाचं ज्ञान यादवातील कोणीही घेतलं नाही. उद्धवाने घेतलं. उद्धव यादव नव्हता, उद्धव पण बाहेरचा, अर्जुन पण बाहेरचा. म्हणून हे ज्ञान घेण्याची पात्रता सगळ्यांकडे नसते, हा त्याचा अर्थ आहे. कळलं मी काय म्हणतो? प्रत्येकाकडे ती पात्रता नसते आणि त्यामुळे श्रीकृष्णाने त्यांना ते ज्ञान दिलं नाही. इतक्या जवळच्या लोकांना कोणालाच ज्ञान दिलं नाही आणि शेवटी तो निजाधामाला गेला. म्हणून हा सगळा जीवनाचा प्रवाह आहे बघा. लक्षात, आता मी मगाशी सांगितलं की हे सगळं जीवन असं म्हणून कोणते पैसे अशी का घडली इथे हा दृष्टा किंवा पाहणारा अडकत नाही आहे. जे घडतं ते पाहतो तो आणि त्याच्यातून जे उपाय असेल ते उपाय करून मोकळा होतो आणि पुढे जातो. अडकत बसत नाही, असं का झालं, तसं का झालं, तसं त्याचा अर्थच नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांचं जर श्रीकृष्णाचं जर वागणं पाहिलं तर ते चांगल्यासाठी कसं होतं, त्याच्यातून चांगला परिणाम कसा त्याच्याकडे मिळाला हे आपल्या लक्षात येईल.
कारण यादवी झाली असती जर यादव गेले नसते, यादव मारले गेले नसते स्वतःच्या लढाईमध्ये, कारण त्यावेळेस ते म्हणजे अगदी व्यसनी होते. श्रीकृष्णाचा मुलगा सुद्धा व्यसनी झाला होता. आश्चर्य आहे ना? कसं बघा, जर तुम्हाला सगळं कृष्णाचं जीवन माहिती नाहीये खरं म्हणजे इतकं आपण कधी वाचलं नाही. आपण फक्त चांगल्या गोष्टी वाचल्यात. जांबुवती म्हणून श्रीकृष्णाची पत्नी होती. तिच्या पोटी जो मुलगा होता तो श्रीकृष्णासारखाच सुंदर दिसायला होता. दुसरा श्रीकृष्ण म्हणाला दिसायला. पण इतक्या सुखसोयी मिळाल्या आणि त्याच्यातून तो इतका व्यसनी झाला की त्याने सुंदर दिसत असल्यामुळे त्याने एका ऋषीला फसवण्यासाठी स्त्रीचं रूप घेतलं. पोटामध्ये त्याने उखळ बांधली. उखळ म्हणण्यापेक्षा काहीतरी पोट मोठं दिसलं आणि मित्रांबरोबर सगळे नशेत होते आणि त्या ऋषीकडे गेले आणि ते दुसऱ्या मित्राने हिला वर द्या, मुलगा होणं की मुलगी होणं. म्हणजे हा मुलीसारखा इतका नाजूक दिसत होता आणि सुंदर दिसत होता. ते ऋषी होते, ओळखतात. तुझ्या पोटात तो कुळाचा नाश करेल म्हटलं. डोक्याला ताप झाला तिथे, सगळी नशा उतरली असेल त्यांची. घरी आल्यावर त्यांनी सांगितलं राजा काय असं, तर सगळ्यांची उखळ तोडली. म्हणा उखळ नाश म्हणजे ते लाकडाची काय उखळ होती ती अगदी तोडून तिचा चुरा केला आणि समुद्रात टाकली. द्वारका नगरी सौराष्ट्रामध्ये समुद्रामध्ये बांधली गेली होती ती. आता त्यांना वाटलं आता काय होणार नाही, पण त्यालाच म्हणे कोंब फुटले आणि कोंब फुटून सगळ्या बाजूने त्या द्वारका नगरीला वेढायला लागल्या आणि ती खाली बुडायला लागली आणि म्हणून ती द्वारका नगरी सोडावी लागली. कारण काय? अहंकार. किंवा अगदी म्हणजे त्याचा मुलगा जो होता तो इतका व्यसनी झाल्यामुळे त्याच्यातून सगळे लोक ऐशोआरामीच गेले. मग खूप सुखसोयी मिळाल्या की कसं होतंय त्याचं हे, कारण तिथे सगळ्या सुखसोयी होत्या. कृष्णामुळे कोणाला कोणत्यावर राज्य लढाई करायला येत नव्हतं, काही करायला नव्हतं. सगळे ऐश्वर होतं, श्रीमंती होती, सगळं होतं. तिथे माणसाची बुद्धी फिरते. कर्म जर चांगलं करायला समजलं नाही तर माणसाची बुद्धी फिरते. मग देहभाव असा इतका कठीण होतो. तोच मुलगा ज्यावेळेला महाभारत झालं तर श्रीकृष्णाचं सैन्य कौरवांच्या बाजूला लढणार म्हणून सांगितलं. दुर्योधनाला दिलं त्यांनी ना, सगळं सैन्य तुझ्याला पाहिजे तर घेऊन जा. फक्त श्रीकृष्ण पांडवांकडे येऊन बसला. त्याचा सेनापती तो त्याचा मुलगा होता. एवढा शूर होता म्हणजे कृष्णाचा जो मुलगा होता ना. पण त्याला काय झालं माहीत नाही, पण त्याला ते आवडलं नाही श्रीकृष्ण समोरच्या बाजूला लढतोय म्हणून त्याने तो सोडून निघून आला. तर श्रीकृष्ण त्याला म्हणाला, अरे तू लढाईत मारला गेला असता मला अभिमान वाटला असता, पण तो इतका व्यसनी होता की तोच श्रीकृष्णाला उलट सुलट बोलत होता. त्या काळामध्ये ह्या गोष्टी आताच्या काळातल्याच नाही सांगत, आताच्या काळातल्यासारख्या वाटतात त्या कधी कधी. पण देहभाव आणि अहंकार ह्याचं कसं हे जीवन म्हणजे जीवनाला पोखरलेलं आहे सर्वांच्या. त्या काळात पण असं जीवन पोखरलं गेलं होतं लोकांचं की तिथे व्यसन झालं, ऐशोआराम एवढा झाला की तिथे सगळे व्यसनी झाले होते यादव. आणि म्हणून सर्वांना घेऊन कृष्ण म्हणे ते द्वारका सोडून परत ते म्हणाल चला माझ्याबरोबर म्हणून ते एका निर्जन स्थळी गेले तिथे. आणि तिथे त्यांना म्हणून तुम्ही आराम करा. आणि ते सगळ्यांनी त्यावेळेला सोम प्यायचे, दारू प्यायचे, आपण त्याला दारू म्हणतो. ते काय सोमरस प्यायचे. तर सोमरस पिऊन इतके धुंद झाले की सगळ्यांनी एकमेकाला लढाई करून एकमेकाला मारला. त्यातून बलराम अरे म्हणा हे असं कसं होतं एवढं. आणि त्या बलरामाने योगातलं म्हणजे साधनेत गेला आणि देहत्याग केला. मग तिथून श्रीकृष्ण एकटा तो जंगलामध्ये जाऊन बसला शांतपणे. परिस्थितीचा स्वीकार करून कसा पाहणारा काय करतो ते मी तुम्हाला सांगतो. किती अनिष्ट गोष्ट होती. आपल्याच कुळालाचा नाश त्याने पाहिला. जी द्वारका नगरी याच्यातून त्यांनी रचली होती ती बुडाली. लोकांना सगळं काही देत होता, लोकांना चांगलं मार्गदर्शन करत होता, त्याला परत सगळं काही करता आलं असतं, पण तिथे त्यांनी स्वतःचं रूप आपलं जे अवतार होता त्याचं ते समाप्त केला. म्हणजे तो तिथे जंगलात जाऊन बसला आणि शांतपणे बसला आणि त्याच वेळेला त्या व्याधाने बाण मारला. आता अंगठ्याला बाण लागून कोण मरतो का माणूस? पण आता त्या बाणाला विष असेल तर माहीत नाही काय असू शकतं ना. पण तो व्याधाने मला तिथे कर्माचं फळ असं त्याचं वर्णन केलं की तो व्याध म्हणजे कोण होता? रामायणाच्या काळामध्ये वालीचा मुलगा, कोण नाव त्याचं? अंगद.
अंगद नावाचा. तो रामभक्त होता खरा. पण त्याच्या मनामध्ये थोडीशी आपल्या वडिलांना मारलेलं आहे रामाने लपून, ह्याचं मनात तो दुर्भाव होता. तो दुसऱ्या जन्मामध्ये तो पारधी झाला आणि त्याला तो हरण समजून त्याने कृष्णाला मारला. ते त्याच्या अंगठ्याला लागला आणि त्यावेळेला त्याने क्षमा वगैरे मागितलं, पण कृष्णाने त्याला रागावला पण नाही. कारण ते त्याला फक्त कारण द्यायचं होतं, की बाण लागला आणि कृष्णाने देह सोडला. सगळं जीवन मानवी जीवन म्हणून म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये चांगल्या वाईट घटना ह्या घडत असतात आणि त्यात पाहणारा गुंतत नाही. या सगळ्या घडणाऱ्या घोट्या आहेत. हा प्रवाह आहे जीवनाचा आणि तो पाहत पाहत सहजपणे जीवन जगता येतं आणि आनंदाने जीवन जगतं. कृष्णाचं असं सांगितलं जातं, त्याने देह सोडला म्हणजे देह सोडला असं नाही, तर त्याने स्वतःला इतकं अनंतात विलीन करून घेतलं की सर्व रूपारूपामध्ये कणाकणामध्ये कृष्ण आहे, हा त्याचा बोध. म्हणून सगळीकडे चैतन्य असं जे म्हणतो ना, तोच बोध तिथे आहे की प्रत्येक ठिकाणी चैतन्य आहे. प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी ही पाहणारी शक्ती आहे. पण त्या पाहणाऱ्या शक्तीचा जर अहंकार बाजूला गेला तर तिथं कृष्ण जन्माला येतो, नाहीतर यादवी असतेच. कळलं ना? म्हणजे पाहणारा असं जेव्हा आपण म्हणतो ना, तर पाहणाराचं आपण जे सगळी पुराणं वगैरे जर वाचली की महाभारत वाचलं की त्यातमधले असलेले ऋषीमुनी, त्यामध्ये असलेला विदूर. आता विदूर कोण होते बघायला गेलं तर, जसे पांडव आणि कौरव जन्माला आले तसा विदूर जन्माला आला. ज्या वेळेला अंबालिका आणि अंबिका आणि अंबा अशा तिघी बहिणी होत्या ना, तिथल्या एका बहिणीने सांगितलं की माझं शाल्व राजाबरोबर प्रेम आहे, मी त्यालाच माझं नवरा म्हणून वरलेलं आहे, तर मी माझं परत लग्न करू. म्हणून भीष्माने तिला परत पाठवलं. म्हणजे इतका सरळ होता. भीष्माला स्वतःसाठी लग्न करायचंच नव्हतं, त्याच्या भावासाठी. आता पुराणातल्याच गोष्टी सांगत बसू का? पण पाहणारा कळला पाहिजे. पाहणारा कळण्यासाठी की पाहणाऱ्या म्हणजे नेमकं काय? पाहणारा म्हणजे सर्वसाधारण माणूसच. माणूस म्हणजे मानवी देहच काही सुटणार नाही आहे. मानवी देहाच्या सगळ्या मर्यादा तिकडे आल्या, जीवनाच्या सगळ्या मर्यादा आल्या. पण पाहणारा हा सहजपणे शांतपणे सगळीकडे जीवन जगू शकतो. रडत बसत नाही, दुःखी होत नाही, रागवत नाही, चिडत नाही, निराश होत नाही, पण समाधानाने जीवन जगत असतो, आनंदाने जीवन जगत असतो. तर ती अंबा गेली, अंबिका आणि अंबालिका म्हणून या, त्या दोघींनाही पुत्रप्राप्ती होत नव्हती. माहिती आहे का मुला? भीष्माच्या भावाचं नाव काय? महाभारतचा अभ्यास आहे तुमचा, तो असं कसं? कोण माहिती आहे? विचित्र वीर्य नाव आहे त्याचं. महाभारत नाव अशी आहे ना काय, म्हणून त्याला मुलं होत नव्हती. कळलं? म्हणजे ऍक्च्युली ही नावं अशी का दिली, तर त्या त्या ठिकाणी त्याचं वागणं कसं आहे. म्हणजे दुर्योधन, आता आपल्या मुलाला कोण दुर्योधन नाव ठेवेल का हो? दुर्योधन म्हणजे दुष्ट. खरं त्याचं नाव सुयोधन होतं असं नंतर म्हणतात. त्याला तो वागत तो असा म्हणून त्याला दुर्योधन म्हणायला लागले. सुयोधन होता तर तो दुर्योधन झाला. तर ते मुलं होत नव्हती म्हणून व्यासानं, आता यांची आई कोण? गंगा कुठे बिचारी? गंगा ही भीष्माची आई. काय? मत्स्यगंधा. मत्स्यगंधा बरोबर लग्न केलं. त्यावेळेस भीष्माने प्रतिज्ञा केली की मी लग्न करणार नाही, कारण मत्स्यगंधाने सांगितलं माझ्याशी जर लग्न. आता भीष्माचे वडील कोण? शंतनू. तर शंतनूंचं पहिलं त्यांचा गंगेबरोबर त्यांनी लग्न केलं. गंगेपासून त्यांना 8 मुलं झाली. म्हणजे 7 मुलांना गंगेने मारलं आणि 8वा मुलगा जगला तो भीष्म. आता तुम्ही म्हणाले गंगा,
जन्माला आलेल्या मुलाला घेऊन जायची आणि मारून टाकायची. किती वाईट ना. पण त्याच्यामागे परत गोष्ट आहे. महाभारत आहे. तुम्हाला महाभारतच वाचत सांगत बसेल. म्हणून महाभारत वाचायचं खूप इंटरेस्टिंग आहे तुम्हाला समजण्यासाठी. हे जीवन कसं चाललंय, चमत्कार म्हणून पाहतो आपण, पण जीवन. आता गंगा ही नदी होती, पण गंगा अतिशय सुंदर, आणि त्या शंतनूने तिला पाहिलं आणि तिला गळ घातला, तर ती म्हणून मी लग्न कर. म्हणून एक अट आहे, मी काही करेन त्याच्याबद्दल तू का म्हणून विचारायचं नाही. आताच्या काळात जर विचारलं असं का म्हणून विचारायचं नाही, असं कसं होईल, आम्ही विचारू ना, असं होतं ना. त्याने विचारलं, हो म्हटलं. आणि पहिलं मूल झालं. पहाटे पहाटे ती जायची आणि गंगेत बुडवून टाकायची. पहिलं गेलं, दुसरं गेलं, तरी पहिल्यांदा विचारलं नाही, दुसऱ्यांदा विचारलं नाही. ते म्हणजे 7 मुलं, म्हणजे 7 वर्ष झाली. 8व्या वर्षी तेव्हा त्यांना अडवलं, अरे तू काय करतेस, मग घे तुझं मुलं, मी चालली. आणि गंगा निघून गेली. पण गंगा निघून गेली म्हणजे ह्या भीष्माला तिने परत कोण गुरु भीष्माला कोणाकडे नेऊन ठेवलं, परशुरामांकडे. गोष्टी बघा कशा आहेत. परशुराम भीष्माचे दुर्योधना आपले युद्ध आपलं धनुष्यबाणामधले गुरु. तर तिथे त्याला सगळं शिक्षण परशुरामाने दिलं, म्हणजे तो अतिशय शूर होता ना भीष्म. पण ती सोडून गेली आणि त्याच्यामुळे तो परत एकटा झाला आणि परत त्याने मग मत्स्यगंधेला पाहिजे. मत्स्यगंधाला मागणी घातली, तर मत्स्यगंधाने सांगितलं माझा मुलगा राजा होईल. आता हा मोठा मुलगा म्हणजे भीष्मच राजा व्हायला होता आणि खरा तोच होता राजा, खरं बघायला लागला तर. पण त्याने आपल्या वडिलांसाठी प्रतिज्ञा केली, म्हणून त्याला म्हणतात भीष्म प्रतिज्ञा. मी लग्न पण नाही करणार आणि मला राजा पण नाही व्हायचं, मग मी फक्त राजाचं हे सगळं सांभाळेन. हिची मुलं होती तीच राजा. आणि त्यामुळे आणि गंमत अशी आली की मुलंच होईना. 2 मुलं झाली होती. कोणाला, मत्स्यगंधेला. मोठ्या मुलाचं नाव काय, परीक्षा घेतो. नाही नाही नाही, धृतराष्ट्र नाही. विचित्र वीराचा भाऊ होता, तो कोण होता, तो यक्षाकडनं मारला गेला आणि हा एकटाच राहिला. आणि ह्याला मुलं होत नव्हती. मग हिला तर प्रश्न पडला, तर राज्यकारभार कोण बघणार. मग भीष्माने, मग त्याच्या आधी त्याचं लग्न होण्यासाठी भीष्माने अंबिका हे काशी राज्यातल्या काशीचा राजा होता, त्यांच्या 3 मुली होत्या सुंदर अतिशय. त्यांना पूर्वीचं असंच असतं, त्या पण लावला की ज्याच्याकडे सामर्थ्य तो घेऊन जायचा, दुसरा कोण त्याला चॅलेंज करणार. भीष्माला चॅलेंज करणारे कोण नव्हते. पण तिने अंबाने सांगितलं की मी बाबा लग्न नाही करू शकत, मी शाल्व राजाला वरलाय, मी नाही लग्न करणार. त्याने मानाने त्याने शाल्व, तर शाल्व राजा एकदा घेऊन मी नाही घेणार करणार तुझं लग्न. आणि ती बिचारे इथे ना तिथे स्वतःला जाळून घेतला. आणि दोष कोणाला दिला, भीष्माला. भीष्माचा काही दोष नव्हता, कारण त्यावेळी प्रथाच होती ती. पण भीष्माला म्हटलं मी तुला मारल्याशिवाय राहणार नाही. आणि ती दुसऱ्या जन्मामध्ये कोण झाली, शिखंडी झाली. जन्मोजन्मी म्हणजे पुढे काय होणार. सांगतो, हे जन्म कसे होतात ते बघा तुम्ही. प्रत्येकाचं हे सगळ्यातून जन्म 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 चाललं. म्हणजे आपण पण असेच जन्म घेत घेत आलोय कुठून कुठून. नाही, सुडासाठी आला, पण दुसरा जन्म सुड. हो, त्यावेळेपेक्षा आपल्याला बरं आहे. आपण खरं म्हणजे कलियुग नाही, चांगलं कलायुग. महाराज म्हणतात ते मारामाऱ्या नाहीत, लढाया नाहीत, धनुष्यबाण घेऊन फिरलं पाहिजे, काही गरज नाही. पण इथे त्या दोघींपासून त्याला मूल होईना. मग हिला मत्स्यगंधाला काय करा, तर मत्स्यगंधाचा मुलगा कोण, लग्नापूर्वी मत्स्यगंधाचा मुलगा होता परत, व्यास महर्षी. ती पण गोष्ट आणखीन मस्त. तर व्यासांचे वडील कोण, पराशर. पराशर एकदा नदीतून जाताना मत्स्यगंधेचं रूप घेऊन भाळले आणि त्यांनी तिला मागणी घातली. तर ती म्हणाली माशाचा, ती कोळी नव्हती ना, मत्स्यगंध म्हणजे काय कोळी. तर त्यांनी असं हे केलं की सगळं सुगंध निर्माण झाला. त्यामुळे मग त्याप्रमाणे तिला मूल झालं त्यांच्यापासून. ते मूल म्हणजेच व्यास महर्षी. त्या काळामध्ये तुम्ही म्हणाल ही व्यवस्था अशी कशी होती, कोणी कोणाला पकडत नव्हतं, कोणी कोणाला विचारत नव्हतं, कोण कसं असं कसं करतं, तसं कसं करतं. पण हे असं जीवन आहे
आताच्या आपली व्यवस्था आणि त्या काळातली व्यवस्थेमध्ये खूप फरक आहे. त्यावेळी स्त्रियांना सगळा सन्मान होता. मत्स्यगंधा सांगू शकत होती, माझ्या मुलाला राजा करत असेल तर मी लग्न करेन. आताच्या काळात उलट ते जमणार पण नाही. आता तर सुधारलेलं आहे, पण बदल्या काळामध्ये. हो, ते सगळं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीत आपण पाहतो, ही सगळी समाज व्यवस्था तशी सुंदर होती. कोण कोणाला वाळीत टाकत नव्हतं, कोण कोणाला वेडावाकडं बोलत नव्हतं. सगळ्या गोष्टी कशा स्वीकारायच्या आहेत ते लक्षात घ्या. आता आपण नुसत्याच चौकटीमध्ये अडकवतो आणि त्याच्यातून पाहतो, पण त्यावेळेस तसं नव्हतं. मग तिने व्यासांना बोलवलं. आता व्यास तिचा मुलगा सगळ्या जगाला माहिती होतं. त्यावेळी कोणी तिला नाव नाही दिलं. नावं ठेवली पण नाही. आणि व्यासाला सांगितलं, "बा मला मुलं हवीत." व्यासाने म्हणजे आता मंत्रोच्चार करताना पहिली जी आली, पहिली कोण आली? अंबालिका का अंबिका दोघांपैकी एक जण आली. आणि तिला तिने डोळे झाकले. कारण व्यास म्हणजे कसं होतं, दाढी बिडी मिशा विशा असा राजातला नव्हता, ऋषीमुनी ना त्या काळात. आणि त्यांच्या डोळ्यातून ती तेज बाहेर पडत होतं. तिने डोळे झाकल्यामुळे धृतराष्ट्र जो जन्माला आला तो अंध झाला. दुसरी आली, तिने काय केलं पहिल्यांदा नाही, दुसरी आली, तिने बघितलं, घाबरून आपल्या दासीला पाठवून लागलं. दासीने बिचार, दासीला काय भीती होती आणि तिच्यापासून झाला तो विदूर झाला. आणि परत तिला कळलं, अरे तू नाही गेली दासीला, जा परत म्हणून. परत ती गेली तर त्यांच्यापासून तिला मुलगा झाला. ती पण घाबरत घाबरत गेली, म्हणून त्याला पंडुरोग झालेला मुलगा झाला, म्हणून तो पंडू. आणि तो पंडूचे हे सगळे पांडव आणि धृतराष्ट्र हे सगळे झाले कौरव. आता कौरव झाले ते पण व्यासांमुळेच झाले परत. त्यावेळेला आपण म्हणतो ना, क्लोनिंग म्हणतो ना, आली. एकाच प्रकारची सगळी मुलं कशी, तर एकाच वेळेस 100 मुलं झाली. अंडी होती म्हणे ती सगळी. आता अंडी कशी असत काय कळत नाही. तर काय होतं, ठेवलं आणि त्याच्यातून सगळी 100 मुलं जन्माला आली. डोक्यानं जाईल की नाही सगळ्या गोष्टी. टेक्नॉलॉजी म्हणजे जबरदस्त टेक्नॉलॉजी असते. जर तसं असेल तर डेव्हलप. म्हणजे आत्ताचं शास्त्र जे किती पण आपण सुधारलं म्हणतो, महाभारतामध्ये पण अशा पद्धतीचं शास्त्र बरंच सुधारलेलं होतं की प्रगतिशील असेल. पण इथे सगळ्यात आपण पाहतो काय, पाहणारा या गोष्टी. नाही तर गोष्टीतच गुंता, मग दृश्यामध्ये गुंतले तुम्ही सगळे. हा पाहणारा कसा आहे, व्यास पाहणारा होता, लक्षात घ्या. व्यास महर्षी होते ना पाहणारा, त्याने तर महाभारत लिहिलं. आता व्यास महर्षी पाहणारा, श्रीकृष्ण पाहणारा, तिसरा विदूर पाहणारा, चौथा संजय पाहणारा. 4 लोक होते तिथे पाहणाऱ्यामध्ये. संजय एका जागी बसून तिथे युद्ध काय चाललंय त्याला सगळं कळत होतं, दिसत होतं. आणि तो परत त्या धृतराष्ट्राला सांगत, असं झालं, आता श्रीकृष्ण असा बोलला. म्हणजे ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही. सीसीटीव्ही असतो तो फक्त ऑडिओ, आपला व्हिडिओ दिसतो ना, म्हणजे नुसतं दृश्य दिसतं. तुम्ही सीसीटीव्हीला तर आता नवीन सीसीटीव्ही आलेत की आवाज पण ऐकू येतो. ड्रोन नाही आपल्याकडे पण आता नवीन. आता जर इथे लावले असतील ना कॅमेरे, तर तुम्ही काय बोलतात ते त्यांना रेकॉर्डिंगमध्ये ऐकू येतं. आणि आता नवीन टेक्नॉलॉजी. त्याच्या अगोदर नुसतं दिसायचं कोण आला गेला काय ते. तर त्यावेळेला संजयच्या वेळेला दोन्ही होतं. श्रीकृष्ण काय बोलतो हे संजयला कळत, तिकडे कोणाला बाकीला कोणालाच कळत नव्हतं. सगळे कौरव मोहनिद्रेत होते त्यावेळेला. आता एवढी वेळ भगवद्गीता सांगितली कशी, सगळे कालातीत झाले, सगळ्यांना मोहनिद्रेत गेले असा त्याचा अर्थ होता. आणि फक्त अर्जुन आणि बाकी इथे पांडवाचं सैन्य पण मोहनिद्रेत आणि ते कौरव पण मोहनिद्रेत. त्यांना काहीच माहीत नाही झालं हे काही होतं ते. पण हे फक्त संजयला कळत होतं. आणि संजय धृतराष्ट्राला सांगत होता. संजय कोण होता, सारथी होता एक. धृतराष्ट्राचा सारथी होता, पण अतिशय सज्जन होता. त्या धृतराष्ट्र म्हणाला, मला कसं कळणार युद्धाचं. त्या व्यास महर्षीने सांगितलं, थांब. संजयला सांगितलं, त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला दृष्टी दिली की हा संजय तुला सगळं सांगेल. म्हणजे सगळ्या न्यूज, युद्धावरच्या न्यूज आता ऐकतो की नाही आपण, लाईव्ह न्यूज, तो संजय सांगत होता. जे श्रीकृष्ण सांगत होता ते संजय तसंच्या तसं धृतराष्ट्राला सांगत होता. आता ऐकणारे दोघं, एका वेळेला अर्जुन आणि एका वेळेला धृतराष्ट्र. धृतराष्ट्रामध्ये काही बदल झाला नाही भगवद्गीता ऐकून.
अर्जुनामध्ये बदल झाला. ऐकणारा कसा असेल ते लक्षात घ्या. इथे पाहणारा आणि ऐकणारा ह्याच्यामधला जो फरक असतो. सगळ्यांना ते कळतं असं नाही. कारण धृतराष्ट्र हा दुर्योधनाच्या मोहामध्ये इतका अडकला होता, की त्याला सगळं आपला दुर्योधनच बरोबर आहे असं वाटायचं. आणि त्यामुळे तो कधीच दुसऱ्या बाजून जातच नव्हता. म्हणून मोहांधाकारू असा त्याचा शब्द आहे. त्याला मोहांधामध्ये अडकलेला आहे. आणि तिथे हा संजय इतकं स्पष्ट सांगत होता, तो पांडव कसे आहेत, हे कसं आहे, ह्यांचं कसं चाललंय, सगळं सांगत होता. त्यात फक्त एवढं सांगायचं, माझा दुर्योधन कुठे आहे आणि माझ्या दुर्योधनाचं काय झालं, की जिंकतायत की हरतायत. म्हणजे ज्यावेळेला शंख वाजवला आणि ते सगळं तो एवढा प्रचंड आवाज झाला, त्यावेळेला कौरव सैन्यामध्ये जरासं भय निर्माण झालं. म्हणजे पूर्वीचा तो नादाचा एक प्रकार असला पाहिजे. अरे, मग माझा दुर्योधन कुठे आहे? तो पण घाबरला की काय? म्हणजे त्याला असं वाटतं की आपण कौरव जिंकला पाहिजे, आपला मुलगा जिंकला पाहिजे. आपण कसं मॅच बघताना भारतच जिंकला पाहिजे, पाकिस्तान हरला पाहिजे असं म्हणतो की नाही आपण, तशी 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 ती वृत्ती होती. म्हणून देहभावातून ऐकणारा, पण जो सद्गुरू म्हणून श्रीकृष्णाला शरण गेला, तो ऐकणारा. ह्या ऐकण्यामध्ये फरक पडतो. धृतराष्ट्र काय तो शरण गेलेला नव्हता. पण व्यासांचं एक कृपा होती, की बाबा ह्याला कळू दे, जाऊ दे, काय होतं ते कळलं पाहिजे. म्हणून त्यांनी तो संजयची निर्मिती केली. म्हणून व्यास पाहणारे होते, त्यांनी कशातही अडकलं. एवढं सगळं लिहिलं तरी ते शांत होते. तू बरोबर, चूक ह्या भागात केलेलं. जे त्यांच्या वाट्याला परिस्थिती आली त्याप्रमाणे त्यांनी प्रतिसाद देत गेले आणि त्याप्रमाणे त्यांनी जीवन जगले. श्रीकृष्णाने सुद्धा तेच केलं. त्याच्या जीवनामध्ये खूप अडी-अडचण काय कमी आल्यात का? श्रीकृष्णासारख्या अडी-अडचणी कोणाच्या जीवनात आल्याच नसते खरं बघायला गेलं तर. सगळ्या बाजून त्याच्यात पार होता, पण सगळ्यातून तो अगदी सुखरूप राहिला, कारण तो पाहणारा होता. त्याला चॅलेंज कोणी करू शकलं नाही. संजयच्या भूमिकेवर होता, त्याने संजयची भूमिका त्यांनी व्यवस्थित पाळली. अर्जुनाला आत्मज्ञान झालं, पण तो पाहणारा होता की नाही होता ह्याची गॅरंटी आपल्याला देता येत नाही. म्हणजे लोक म्हणतील ना, म्हणजे माहीत नाही. पण पाहणारा म्हटल्यानंतर श्रीकृष्ण एकच पाहणारा असा होता, की त्यांनी सगळं जीवन जगलं, युक्तियोग आणि चांगल्या गोष्टीसाठी त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. कोणाचं त्यांनी वाईट केलं नाही. असं म्हणतात त्यांनी ज्या राक्षसांना मारलं ते पूर्वीचे यक्ष-बिक्ष शापित होते, ते परत स्वतःच्या स्वरूपाला गेले. आणि मग त्याला नमस्कार करून जायचे. अशा गोष्टीमध्ये तो अजगर म्हणून होता, तो अजगर म्हणून मोठा राक्षस होता, असं तोंड वासून बसला होता. म्हणजे त्याने मुद्दामून असं केलं की श्रीकृष्ण आतमध्ये आला की मी त्याला गिळेन. तर श्रीकृष्ण गेला आतमध्ये आणि मग श्रीकृष्ण मोठा होत गेला. तर अर्जुनाचं त्या सापाचं तोंड फाटत गेला आणि तो मरण पावला. आता त्याला मारलं असं म्हणत, तो मारला नाही. तोपर्यंत तो क्षमा मागायला, श्रीकृष्ण तुझ्यामुळे माझं हे शाप गेला. सगळ्या उलट्या गोष्टी येते परत. म्हणजे इथून श्रीकृष्णाचं जीवन सर्वांवर उपकृत होत होतं, की सर्वांसाठी ते उपकृतीने चाललं होतं, हा त्याचा बोध आहे. म्हणजे पाहणारा. आत्ताच्या काळातला पाहणारा कसा, आता बघू, जाऊ दे. आत्ताच्या काळातला पाहणारा कोणाच्याही भानगडीत पडणार नाही. योग्य ते सांगेल, योग्य ते मार्गदर्शन करणार, आग्रह धरणार नाही. तुला करायचं कर, पण हे केलंस तर बरं. ज्याला श्रद्धा आहे, जो शरणागत आहे, त्याचं भलं होतं. जो नाही ऐकत त्याचं त्याच्या कर्माने त्याला काय मिळायचं ते मिळतं, एवढंच त्याचा अर्थ. म्हणून पाहणारा म्हणजे कुठे खूप मोठा चमत्कार होतो असा विचार करायची गोष्ट नाही. पाहणारा हा आनंदाने जीवन जगतो. त्याच्या मागची सुखदुःखाची, मृत्यूची कसली भीती त्याला राहत नाही. तो समाधानाने, आनंदाने, अगदी एकांतात सुद्धा आनंदाने राहतो आणि लोकांतात पण आनंदाने राहतो. अशी जी अवस्था असते त्याला म्हणतात पाहणं. स्थितप्रज्ञ म्हणा, तो स्थितप्रज्ञ असतो. तसंही आहे की सगळी प्रत्येक परिस्थितीमध्ये तो स्थिर राहतो, शांत राहतो. अनिष्ट परिस्थिती आली तरी शांत राहतो. तिथे उपाय शोधणं हे त्याचं काम असतं आणि त्याचे उपाय मिळतात. प्रत्येकाला कधी-कधी वाटतं, अरे ही परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं? पण आपोआप तो मार्ग त्याला मिळत जातो, कारण ती शक्ती त्याच्याकडे निर्माण होते. पाहणारा सोपा नाही. पाहणारी ही दिव्य गोष्ट आहे, की पाहणारा म्हणून रूपांतर ज्याचं होतं त्याच्याकडे ते दिव्यत्व प्राप्त होतं. तिथे ऋतुंभरा जागृत होते आणि त्याच्यातून त्याचं जीवन आनंदाने तो जगायला. तिथे पाहणारा मला काहीतरी मोठं मिळालं पाहिजे, मानपान मिळाला पाहिजे, कीर्ती मिळाली पाहिजे, याच्यासाठी तो अडकत नाही. त्याला जे मिळेल, जे त्याचं जे असतं त्याच्यातून तो सुखाने जीवन जगतो. म्हणून आपल्याला सुखाने जीवन जगायचं आहे, आनंदाने जीवन जगायचं आहे, मारामाऱ्या न करता जीवन जगायचं आहे, दुःख न करता जीवन जगायचं असेल,
तर पाहणारा प्रगट झाला पाहिजे. सोडून द्यायला शिकलं पाहिजे. कोणाला? म्हणजे जे आपला जो गुन्हा वगैरे जे आहे त्या निवांत झालं पाहिजे ते आपला मार्गच आहे. असं ते ऐकणारी गोष्ट सांगता. ह्यांचाच होता ना प्रश्न. कुठे गेले? इथे बसले. मला वाटतं कुठे गेले की काय? कोणाचा होता प्रश्न? आता दुसरा प्रश्न असा आहे, पाहणाऱ्याला भक्तियोगात अनुभवण्यासाठी कोणत्या स्टेप्स आहेत? खरं म्हणजे काय माहिती आहे ना, पाहणाऱ्याचा आधी अभ्यास केला पाहिजे. पाहणारा नुसता शब्द नाही आहे, ती जाणीवीची अवस्था आहे. आणि ही जाणीवीची अवस्था ही भक्ती आणि ज्ञान ह्या दोघांचा जेव्हा संगम होतो त्याच्यातून प्रकट होतो. नुसता ज्ञानयोगी पाहणारा होतो असं असू शकत नाही, कारण ज्ञानयोगाला भक्तीचा मार्ग अनुसरायलाच लागतो. आणि म्हणून इथे जेवढे म्हणून आपण पाहणारे म्हणून जे वर्णन पाहतो, जी संत मंडळी म्हणा किंवा पुराणातून काढलं, पाहणारा आपोआप प्रकट झाला असं नाही. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच त्या जाणीवेचा जो विकास होतो आणि ती पाहण्याची दृष्टी होते, तोच पाहणार असतो. एखाद दुसरं अपवादात्मक एखादं उदाहरण कुठेतरी पाहता येईल, पण खरं म्हणजे प्रत्येक ठिकाणी सद्गुरू आणि शिष्य ही परंपरा तिथे असते. आणि त्याच्यातून त्यांचं आता ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ येईल त्या परिस्थितीला ते सामोरं गेले आणि त्या परिस्थितीत ते समाधान राहिले. सगळी भावंड आत्मसाक्षात्कार होतं. म्हणजे दुसऱ्या शब्दात काय होतं, त्यांना ज्ञान झालं होतं. पाहणारं म्हणून त्यांना कळलं होतं. त्यांचं जीवन सगळं चैतन्य स्वरूपाचंही कळलं होतं. आणि त्याच्यातून त्यांनी लोकांना मार्गदर्शन करत करत त्यांच्या काळात त्या काळात जीवन जगले. म्हणजे त्या त्या काळामध्ये कसे कसे लोक झाली. तुकाराम महाराज प्रयत्न करता करता त्यांना तेही लक्षात आलं. देव पाया केलं देव जेहून ठेलो, असं जे म्हणतात ते तर पाहणारा हे कळलं. त्यांनाही त्रास देणारे भेटले, तिथेही त्यांनी विरोध नाही केला. पण त्यांचं जीवनाचा मार्ग मात्र त्यांनी तितकाच सहजपणे साधेपणाने जीवन जगले. असं म्हणजे इथे पाहणारं त्या त्या परिस्थितीत प्रत्येकाचं वागणं बोलणं एवढंच असतं की ते शांती सुखाने जीवन जगतात. त्याचं कसलं टेन्शन बिन्शन घेऊन किंवा कोणाशी भांडण तंटे करून ते राहिले नाही. श्रीकृष्ण जीवन सर थोडे लढाया बिडा झाल्या आपण पाहतो, पण त्यावेळी तो काळच वेगळा होता. आताच्या काळात तुम्हाला लढाया नाहीत, तलवार घेऊन कमरेला लावून जायचं नाही. आपली ही तलवार सांभाळली पाहिजे, बाकी काय नाही. ही तलवारच आपण सांभाळत नाही. जिभेची तलवार आहे आपल्याकडे. कोणाला तरी कोण काहीतरी बोलतो आणि त्यातूनच वादविद वाढत बसतो आपण. त्यामुळे जीभ सांभाळली की जो जीभ जिंकेल तो जग जिंकेल, असं जे ते म्हणतात ना, ते लक्षात ठेवायचं की बोलायचं काय आणि कसं बोलायचं एवढं कळलं की, आणि सगळ्यांच्याबद्दल सद्भावना ह्या पद्धतीने हेच पाहणाऱ्याचं हा बोध तिथे असतो. तिथे डिव्हिनिटी म्हणजे दिव्यत्व आहे. आता दिव्यत्व हे दाखवता येत नाही, ते ज्याचं त्याला अनुभवता येतं, हा त्याचा मागचा अर्थ आहे. म्हणून भक्तीतूनच पाहणारा प्रगट होतो. भक्ती म्हणजे इथे शरणागती, समर्पण, सद्गुरूंच्या प्रती सद्गुरूंच्या ज्ञानाचा तो अभ्यास, आणि त्याच्यातून करता करता सद्गुरू कृपा होते आणि त्याच्यातून हा पाहणारा निर्माण होतो. कुठे गेलं? तिसरा, अकर्म निष्काम कर्म आणि सत्कर्म यात फरक काय? अकर्म निष्काम कर्म आणि सत्कर्म. आता सत्कर्मच अकर्म होतं आणि निष्काम कर्म होतं, हा एक भाग असतो. सत्कर्म म्हणजे ज्या कर्मातून चांगला परिणाम मिळतो ते कर्म सत्कर्म, किंवा सत्स्वरूपाच्या स्मरणात जे कर्म होतं ते सत्कर्म. सर्वसाधारण माणूस सत्कर्म करतो म्हणजे लोकांचं भलं करतो, ते आपण म्हणतो अरे पाणपोळ्या लावल्या, बांधल्या, धर्मशाळा बांधल्या, किंवा लोकांना उपयोग केला, आपण म्हणतो सत्कर्म. पण त्यात मी करता आला तर ते सत्कर्म नसतं. तिथे खरं आपण देहभावात असल्यामुळे हे चांगलं कर्म आणि वाईट कर्म असा भाग करतो, त्याच्यातून चांगला वाईट परिणाम मिळतो, ते बरोबर असतं. पण मी करता असून करून तो आपण मोठे सगळ्यांवर उपकार करणारे आहोत, सर्वांमध्ये कार्य करणारा असा जेव्हा एखाद्याच्या ठिकाणी भाव असेल तर ते अहंकार असेल तर ते सत्कर्म नसतं. ते अहंकारा अधिष्ठित सत्कर्म असतं. वाईट नाही, चांगलं आहे. पण मी नच करता ऐसा भावी,
भावे ते कर्म कर्मसन्यास त्रैलोक्य जाणताई साधे नैष्कर्म्य बाधना त्यास. इथे मी नच करता असला पाहिजे. म्हणजे करता कोण आहे? पाहणारा. आता इथे इथे जिथे पाहणारा करता आहे, म्हणजे पाहणारा म्हणजे कोण पाहणारा? आता सांगा, पाहणारा कोण आता कळलं तुम्हाला परत? अनंत स्वरूप चैतन्य शक्ती हा पाहणारा आहे. हे पुन्हा पुन्हा लक्षात घ्या. देहापुरती तो नाहीये. सर्व विश्वाला व्यापून असलेली ही जी चैतन्य शक्ती आहे, ती चैतन्य शक्तीच तिच्याकडनं ते होतं. तो पण करता म्हणून तिच्याकडनं ते होतं. कारण तिथे देह नाही आहे. त्यामुळे मी करता असा जो आपल्याकडे भाव येतो, मी असं केलं, मी तसं केलं, असं जे आपण सहजपणे सांगतो, तिथे देहभाव आहे. पण हे सर्व जीवन परमेश्वराचं आहे. ह्या भावातून जे कर्म केलं जातं त्यालाच नैष्कर्म्य म्हणतात. किंवा कसलाही आपल्याला परिणाम म्हणजे कसलाही चांगलं फळ मिळेल ह्याचा आग्रह न करता जेव्हा ते कर्म केलं जातं त्यावेळेला त्याला नैष्कर्म्य म्हणा किंवा अकर्म म्हणतात. अकर्म म्हणजे कर्माचं तिथे फळ नसतंच तिथे, सगळं सत्कर्म असतं. म्हणजे सत्कर्माचे तीन प्रकार. म्हणजे पाहणारा जो असतो त्याचं जे कर्म आहे ते नैष्कर्म्य असतं किंवा अकर्म असतं. अजून एक काय प्रश्न आहे? आता पाहणाऱ्याने सद्गुरू स्वरूप और सद्गुरू तत्व यात नेमका अर्थ सांगावा. हे आपण नंतर तो विषय घेऊ, कारण हा विषय येणार आहे पुढे. पाहणाऱ्याला पाहणाऱ्याने अनुभवणे व जाणीवेने जाणीवेला जाणणे हे अमृत आहे. हे सारखे आहे की यात फरक आहे? सारखंच आहे. पाहणारा पाहतो म्हणजे जाणीवेला जाणते. आता जाणीवेला जाणते याचा अर्थ पण परत लक्षात घ्या की अनंत स्वरूप जी जाणीव आहे तिचं देहाच्या अपेक्षित ती जाणीव रूप आहे. त्या जाणीव रूपाने आपण अनंत स्वरूपाचं आहे हे अनुभवणं म्हणजेच जाणीवेने जाणीवेला अनुभवणं. लक्षात? आता हा मारामारी करणारा प्रश्न आहे. मांसाहार परमार्थात अडथळा ठरतो का? पारंपरिक पद्धतीत मांसाहार वर्ज्य सांगितला आहे. कारण त्यात वेदना असतात. तो तामसी आहार आहे. यावर स्पष्टीकरण सांगावे. त्याला आपण एवढंच एक उत्तर तो जीवन ज्यांना मांसाहार आवडतो त्यांनी तो मांसाहार करावा. ज्यांना शाकाहार आवडतो त्यांनी शाकाहार करावा. पाहणाऱ्याच्या भावात दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. मारामारी करायची नाही. नाही आवडतं नको खाऊस. खायचं खा. कळलं? आता कोळी समाजाचा माणूस आहे आणि त्याला म्हणा तू मासे अजिबात खायचे नाही, तो म्हणेल तुमचा परमार्थ तुम्ही घेऊन जा, मी मासे खाणार. हो की नाही? पण तिथे आपल्याला हे नाही आहे. पण हे वादाचे प्रश्न आहेत. ह्याच्यामध्ये काही निष्पन्न नाही. ज्याला परमार्थ सिद्ध करा त्याला पाहणारा सिद्ध झाला की परमार्थ सिद्ध झाला. तो काय खातो आणि काय खात नाही ह्याच्यावर त्याचा काही संबंध नसतो. मग तिथे वेदना आहेत वेदना नाहीत ह्या गोष्टीचा प्रश्न नसतो. शाकाहारी लोक अगदी तडजोडीने सांगणार वेदना असतात कसे तुम्ही दुष्ट होतात असंही सांगतील. मांसाहार म्हणतो अरे मला आवडतं मी खातो मी काय करू, असंही होतं ना. असो ते तो वादाचा प्रश्न आहे. पाहणारा म्हणून पाहणाऱ्याला एक लक्षात ठेवा, कबीर मांसाहारी होते, साक्षात्कारी होते. लक्षात ठेवा. रामकृष्ण परमहंस म्हणजे आत्मज्ञानातली परमोच्च अवस्था असते. तेही मासे खाणारे होते. ते तर मला तेवढंच म्हणायचे. मी लग्न केलं तर त्यांची बायको होती ते संन्यासी होते. पण त्या लहान मुलीशी त्यांनी लग्न केलं. त्या वयाचा पण फरक होता. त्यामुळे ती मला 2 वेळेचं जेवण दे, मासे आणि भात देते त्यात मला आनंद आहे. बाकी त्यांना काही अपेक्षा नव्हती. पण त्या शारदा माय त्यांचं नावही शारदा होतं. त्याही तेवढ्याच आत्मज्ञानी होत्या. म्हणजे इथे मांसाहाराचा संबंध काही शाकाहाराचा संबंध नाही खरं. पण होय. म्हणजे हे आहारातून परमार्थ सिद्ध होतो की सिद्ध होत नाही हा काही अर्थ नाही.
हत्ती हा शाकाहारी आहे ना, पण तो पिसाळला तर तो मांसाहारी होत नाही, पण मारून टाकतो सगळ्यांना, दुष्ट होऊन जातो. मग तिथे कुठे आला कसं? म्हणून ह्या गोष्टी आपल्याला अडकता येत नाही, की जे आहे ते आहे. ज्यांना मांसाहार करता येईल मांसाहार करा, ज्यांना शाकाहार करता येईल. तुम्हाला पाहणारा व्हायचं की न व्हायचं हे पहा, लक्षात घ्या. परमेश्वराचे म्हणजे चैतन्य स्वरूप हे शुद्ध जाणीव स्वरूप शुद्ध नेणीव म्हटले जाते, आणि सद्गुरु तत्व शुद्ध नेणीव स्वरूप शुद्ध जाणीव स्वरूप शुद्ध नेणीव म्हटलं जातं, आणि सद्गुरु तत्व शुद्ध नेणीव स्वरूप शुद्ध जाणीव हे स्पष्ट करावं. सद्गुरु तत्व पाहणारा असं ज्यावेळेला म्हणतो, तेव्हा ती जाणीव आहे ती मुळात नेणीव स्वरूप आहे. आपण सगळे नेणीव स्वरूप आहोत. आपण मुळात नेणीव स्वरूप आहोत. आपण गाढ झोपेत ही आपली मूळ अवस्था आहे. तुम्हाला नेणीव स्वरूप कसं? आपण गाढ झोपेत असतो तर ही आपली मूळ अवस्था आहे, कारण तीच निर्गुण निराकार स्वरूपाची अवस्था आहे. देहाच्या द्वारे जेव्हा म्हणजे मेंदूच्या पेशींची कनेक्शन करतो, नियम टाकला, त्यामुळे ती जाणीवपूर्वक जाणायला लागते. म्हणजे जाणीवपूर्वक जाणणं आणि नेणीव स्वरूप असा तो सगळा आपण पण तसेच आहोत. म्हणून इथे जो सांगितलं की सद्गुरू हे शुद्ध नेणीव स्वरूप शुद्ध जाणीव, म्हणजे ही मुळात नेणीव स्वरूप आहे ती शुद्ध आहे. शुद्ध म्हणण्यापेक्षा ते दिव्य म्हणायला पाहिजे. दिव्य नेणीव स्वरूप दिव्य जाणीव आहे. म्हणजे ही जाणीव म्हणजे फुल होलसम जाणीव, म्हणजे जाणीवेचं जे कार्य चाललं ती जाणीव मुळात शुद्ध दिव्य नेणीव स्वरूप आहे. म्हणजे ते दिव्यत्व आहे. सद्गुरूंच्या ठिकाणी ते ज्ञान आहे, दिव्य ज्ञान. म्हणून ते दिव्य नेणीव स्वरूप दिव्य जाणीव हा त्याचा अर्थ. परमेश्वर तिथे देह नाही, तिथे अंतर्मन, ते मुळातच दिव्य नेणीव स्वरूपच आहे. म्हणून तिथे दिव्य नेणीव स्वरूप दिव्य जाणीव असं दोन्ही बाजूनी शब्द वापरले जातात, पण त्यामुळे गोंधळ होतो. हे करायचं की ते करायचं. दिव्य स्वरूप आहे सर्वत्र, हाच भाव तिथे लक्षात घ्यायचं. आजच्या व्हिडिओमध्ये विचार सांगितले आणि 3 गुण सांगितले, सत्व रज तम आणि हवा अहंकार सांगितला. सात्विक देहभाव, सात्विक गुण कसा काय जाणीव अशुद्ध करतो? आता काय काय सांगितले? 5 षट विकार 6 विचार सांगितले. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षट विकार. 3 तम आणि सात्विक सत्व रज तम हे त्रिगुण आहेत, त्रिगुण, आणि देहभाव हा 10. या सगळ्यांमुळे जाणीव अशुद्ध होते. हो. मग सात्विक गुण कसा काय अशुद्ध करेल जाणीव? कुठे सात्विक गुण अशुद्ध झाला? अशुद्ध जाणीव करतो म्हणजे सात्विक गुण कुठे? सतरज तम, त्याच्याला सत्व म्हटलं तुम्ही. ते सतरज तम हे 3 गुण मूलभूत गुण आहेत, मूळ गुण. ते आले तिथे तिथे ते त्याच्यातूनच सगळ्यांची निर्मिती आहे. म्हणजे कुठे सात्विकता जास्त असते, कुठे राजसी वृत्ती जास्त असते, कुठे तामसी वृत्ती जास्त असते. हे कॉम्बिनेशन असतं. थोडं कुठे जास्त, कोणता अतिशय रागट असतो माणूस, म्हणतो तर आपण म्हणतो हा तामसी माणूस आहे. की कोणता अगदी सज्जन म्हणजे शांत राहतो तो सात्विक असतो. राजसी असतो तो खुशाल चेंडू असतो, मौज मजा करायचा, अशा टाईपचा असतो. तर हे सगळे गुण प्रत्येकाच्या ठिकाणी असतात. ते अशुद्ध असं नव्हे. शुद्ध अशुद्ध तिथे तामसी गुण हा अशुद्ध म्हणता येतो. पण हे तिन्ही गुण जे आहेत ते 3 गुण म्हणजे जाणीवेचं जीवन आहे. त्या 3 गुणातून जाणीव प्रगटीकरण आहे. जाणीवेचं सगळं सगळं विश्वामध्ये जे जे प्रगटीकरण आहे या 3 गुणाचाच विस्तार आहे, लक्षात घ्या. पण आता ज्यावेळेला आपण हे 10 एकत्र म्हणजे जे जीवन आपलं चाललं आहे ते षट विकार म्हटल्यापेक्षा षट प्रेरणा अधिक हे 3 गुण, आणि तिथे देहभाव आल्यामुळे ह्या गुणांमध्ये फरक पडतो. मूळ दोष म्हणायचं म्हणजे देहभाव. देवभाव झाला की तेच षटविकार षट प्रेरणा होतात. त्यात सत्वगुणामध्ये त्रिगुणामध्ये सात्विक गुण अधिक हे होतो, प्रगट होतो. म्हणून 3 गुणांमध्ये प्रगटीकरण. म्हणजे जसं काय दूध आहे, दूध काय, दुधाला काय म्हणतो आपण? अन्न. आयुर्वेदामध्ये दूध काय आहे? सात्विक आहे. आणि दही तिथे तिथे आम्ल आहे, त्यामुळे त्याला सात्विक नाही म्हणत. पण आपण ते तीर्थ म्हणतो त्याला काय, पंचामृत. पंचामृतामध्ये काय काय असतं? दूध, दही, मध, तूप, साखर. दूध, दही, मध, साखर आणि तूप असं करून, आणि केळी नंतर टाकतो.
आता हे सगळं कॉम्बिनेशन करतो. आता हे चांगलं किंवा दुधामध्ये केळं टाकू नये असं म्हणतात, ते आपण ते पंचप्राण केळं नसतं माहित नाही, नंतर केळं देत असतील तर माहित नाही, पण तूप तूप साखर दही मध असं सगळं आहे. आता दही आणि दूध एकत्र करून काय होणार, दुधाचं दहीच होणार ना. मग आपण त्याला पंचामृत म्हणतो, पण त्याचे चांगले गुण काहीतरी प्रकट होत असतील म्हणून ते कॉम्बिनेशन म्हटलं ना, पंचामृत म्हटलं त्याला. असं म्हणजे आयुर्वेदाच्या अपेक्षित ते काही असलं पाहिजे, असा सगळा तो प्रकार असतो. आता थोडा वेळ साधनेकडे जाऊ. पाहणारा, नुसत्या गप्पा मारून उपयोग नाही. इथे सतत, आता एवढं सगळं करत असताना कोणाकडे पाहणारा सतत होता? प्रवचन ऐकली, गप्पा प्रश्न उत्तर ऐकले. आता तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे हा पाहणारा होताच इथे, असं कोण सांगेल? अनुभवत होता पाहणारा ऐकत होता की कोण ऐकत होतं? पाहणारा ऐकत होता. हा भाव प्रत्येकाकडे आहे? खरं खरं सांगा. वारे वारे कधी कसं होतं, जरासं दुर्लक्ष झालं की अहंकार तिथे बसला, येऊन बसला, तो पाहणारा ढकलून बाजूला बसतो. बिचारा पाहणारा शांत असतो, काहीच बोलत नाही, गपचूप. कळलं की नाही? मग लक्ष पाहिजे. म्हणून ते काय म्हटलं, चित्त लक्षावे चिन्मात्र, हेची परमार्थाचे सूत्र अतिपवित्र निजनिष्ठ. चित्त म्हणजे ह्या चित्ताला सतत चिन्मात्र, चिन्मात्र म्हणजे स्वरूप, सूक्ष्म स्वरूप. चित्त लक्षावे चिन्मात्र, हेची परमार्थाचे सूत्र अतिपवित्र निजनिष्ठ. अतिपवित्र, सतत लक्ष पाहिजे. पाहणारा आहे, चिन्मात्र म्हणजेच पाहणारा. आता एक एक सगळे अर्थ लावत जाऊ आपण. चित्ताला म्हणजे इथे सतत, चित्त म्हणजे इथे खरंच दुसरा बाजू म्हणतात ते चिंतनात्मक मन, किंवा त्याचा दुसरा अर्थ अंतर्मन. की चित्त लक्षावे चिन्मात्र, सतत ते लक्ष पाहिजे, स्वरूपच आहे, चैतन्य स्वरूपच आहे, पाहणाराच आहे, हे जर लक्ष असेल तर तिथे परमार्थ सिद्ध होतो आणि तो पाहणार तिथे राहतो. जर तिथे दुर्लक्ष केलं तर अंतर्मन पटकन मी अमुक आहे या भावात परत तिथे कार्यरत होतं. म्हणून संपूर्ण मी अमुक जाईपर्यंत अतिशय सावधपणे, क्षणोक्षणी सावध राहिलं पाहिजे. क्षणोक्षणी जरा पण दुर्लक्ष नाही. ऐकाल तर जीव देऊन ऐका, जीव देऊन म्हणजे कानात जीव ठेवून ऐका, पण तिथे लक्ष पाहिजे. कोण पाहतंय, हा टोचत बसा तर चित्ताला लक्षात ठेवता येईल की नाही, पाहणारा पाहतोय. कोण पाहतंय हे ठोकवत बसायला पाहिजे, ठोकत बसायचं स्वतःला. जरा दरवाजा ठोकला की दरवाजा उघडतो ना, तसं दरवाजा ठोकत बसायचं. कोण करतंय, आणि त्याचं उत्तर घ्यायचं परत, नुसतं थांबायचं नाही. पाहणारा पाहतोय, पाहणारा ऐकतोय, पाहणारा बोलतोय. हे आपल्याच ठिकाणी प्रश्न आणि उत्तरं सुरू झाली की तिथे सावधपणा राहतो. सावध राहायचं आहे. कोणते प्रश्न आता बाहेर जाऊन काय करायचं, कोण करतंय, कोण पाहतंय, कोण बोलतंय, एक क्षणोक्षणी स्वतःला विचारत राहिलं तर तिथे तो पाहणारा स्थिर राहू शकतो आणि त्या पाहणाऱ्याच्या भावातून जीवन जगता येतं. दोन्ही गोष्टी आहेत. पण एक चांगली गोष्ट तुमच्या लक्षात येईल की पाहणारा म्हटलं की आपल्याला स्थिर मनाने पाहता आलं पाहिजे, शांतपणे प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाता आलं पाहिजे. परिस्थिती इष्ट अनिष्ट आपल्या भावनेतून असते. परिस्थिती इष्टही नसते आणि अनिष्टही नसते, लक्षात घ्या. आता ज्या वेळेला आपला आता क्रिकेटची मॅच आहे आणि आपला विराट कोहली बिक्सर मारतो, आपण काय खुश होतो ना. पाकिस्तानचे लोक काय करतात, काय माणूस आहे, कधी आउट होतो, म्हणजे त्यांचं चिंतन तसं. टी व्ही फोडतात ती पुढची गोष्ट. म्हणजे पाहणारा, ऐकणारा की जो असतो त्याचा भाव कसा असतो त्या पद्धतीने त्याच्याकडे भावना प्रकट होतात.
पाहणारा म्हणून जेव्हा म्हटलं कोण पाहतो म्हटलं की पाहणारा हा जिंकला पाहिजे, तो जिंकला पाहिजे, तिथे अडकत नाही. तो चांगला खेळतो तो जिंकला पाहिजे. खेळण्याचा आनंद घ्या. कोण जिंकतो आणि कोण हरतो ह्याचा आनंद घ्यायला लागला की देवभावाला. कळलं? सगळं जीवन म्हणजे ते पाकिस्तान आणि भारत हे आपण भेद करतो म्हणून ते हा जिंकला पाहिजे की तो हरला पाहिजे. पण दोघंही आता कधी IPL मध्ये आपण पाहतो, आता हा जिंकला पाहिजे तो जिंकला असं आपण कोणाच्याच बाजूने नसतो, न्यूट्रल. काही वेळा क्रिकेटचीच मॅच बघताना बघा तुम्ही की ज्यांना तुम्हाला मुंबई पण नाही खेळतंय, कलकत्ता खेळतंय, दिल्ली खेळतोय, चांगला कोण खेळतो जिंकेल हाच भाव असतो ना. तिथे माझं तुझं नसतं. तटस्थ म्हणायचे माझं तुझं म्हणजे आपण कुठचीच बाजू घेत नाही ना त्यावेळेला. तसं जीवन कोणत्या कुठचीच बाजू न घेता पाहता आलं पाहिजे. आणि ते पाहायला लागलं की त्यालाच म्हणतात साक्षीभाव. सगळं जीवनाचा हा प्रवाह चालू आहे. चांगलं वाईट ह्यात अडकत नाहीये. त्याच्यातून सहजपणे कसं पाहायचं आणि पुढे कसं जायचं, चांगल्या पद्धतीने कसं वागायचं एवढंच कळलं पाहिजे. साक्षीभाव. मग तिथे मनामध्ये कुभावना की दुर्भावना येत नाही. ते सद्भावनेतूनच सर्व जीवन चाललेलं असतं. प्रत्येकाचं भलं व्हावं, प्रत्येकाचं भलं व्हावं. आलं लक्षात? म्हणजे आता आपण जगायचं कसं आहे असा प्रश्न पडला ना सगळ्यांना. पाहणारा म्हटलं की पाहणारा जगणार कसा? पाहणाराच जगत असतो, दुसरं कोण जगणार? पण त्याला सतत आठव देत राहिलं पाहिजे, तू पाहणार आहेस. कोण पाहतंय तर पाहणार आहे, कोण बोलतं पाहणार. म्हणजे तुम्हाला कोणते आरडाओरडा करत असेल तुमच्यावर तर मनात विचार कोण ऐकतोय? पाहणार ऐकतोय. त्याला काय फरक पडत नाही. तिथे शांत राहिलं पाहिजे, स्थिर राहिलं पाहिजे. शांतपणे तिथे वाद घालण्यात काही अर्थ नाही, तिथे वाद घालायचंच नाही. हे जर कळलं माणसाला. म्हणून जीभ ही तलवार आहे आपली, तिला सांभाळली तर काही वाद होत नाहीत. तिथे आपण जरासा शब्द उलटा बोललो की ते आणखीन वाद वाढत जातात आणि त्याच्यातून दुःख निर्माण होतं. म्हणून महाराजांनी सांगितलं ना, जीभ दिसायला अशी लोळी गोळी दिसते पण जगावर राज्य करते तीच. आपण कसे बोलतो त्याच्यावर सगळं असतं. चांगल्या प्रेमाने बोललात तर सगळं जग जिंकाल, नाही जेव्हा ऐकलात तर मारामारी करत बसाल, एवढंच त्याचा अर्थ असतो. म्हणून पाहणारा कसा आहे ह्याचा शोध घ्या. तुम्हाला सतत स्मरणात राहायचं ना, डोळे बंद करा, पाहताय हा पाहणारा कसा आहे. मग पाहणारा कसा आहे तो दिसत नाही म्हणून तो अदृश्य कळला. पाहणाऱ्याला आकार नाही हे कळलं म्हणजे तो निराकार कळला. पाहणार म्हणजे हे स्वतःला पुन्हा 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 सांगत राहिलं पाहिजे. ते जर सांगत राहिलं तर प्रकाश पडेल. हा प्रकाश नाही, मेंदूमध्ये प्रकाश पडला. जोपर्यंत पुन्हा पुन्हा नाही हॅमरिंग केलं तोपर्यंत पाहणार नंतर सटकला म्हणून समजा. लक्षात घ्या. पाहणारा स्थिर होईपर्यंत त्या पाहणाऱ्यालावरच जोर दिला पाहिजे की सगळं जीवन पाहणाऱ्याचं आहे. पाहणाऱ्याचं म्हणजेच ईश्वराचं आहे. ईश्वराचं म्हणजे चैतन्य स्वरूपाचं. चैतन्य स्वरूपाचं म्हणजे अनंत चैतन्य स्वरूपाचं. हा अनंत चैतन्य स्वरूपच करताय. मी अमुक तमुक हा तो कोणच करता नाही. हे सगळं त्याचं कार्य चाललं आहे, त्याच्या इच्छेने चाललेलं आहे. आणि त्याच्या इच्छेने चाललेलं असल्यामुळे त्याच पाहणाऱ्याची जाणीव तुम्ही आहात. म्हणजे तो पाहणा म्हणजे तुम्ही जाणीव म्हणजे पाहणारा झाले. त्या तत्वाचं जाणणारं तत्व तुम्ही आहात आणि तुम्ही ते फक्त पाहत राहायचं आणि त्याच्यातून आनंदाने कसं राहायचं हे कळलं पाहिजे. मग अनंत चैतन्य स्वरूप वेगळं आणि तुम्ही वेगळे नाहीत. कळलं? आपण ज्यावेळेला ते वेगळं आणि मी वेगळं म्हणतो तिथे गोंधळ होतो, पण ते आणि मी एकच म्हणतो तिथेही गोंधळ होतो. चैतन्य स्वरूपच आहे, मी अमुक तमुक कोणच नाही. हे चैतन्य स्वरूपच त्याचं हे अंग आहे, पाहणारं जाणणारं. त्याचा एक CCTVचा कॅमेरा आहे थोडक्यात. हा कॅमेरा फक्त पाहतो, काय बोलतो का? रेकॉर्डिंग होतं सगळं. म्हणजे समजा कुठे काय झालं की CCTV बघतात पोलीस वगैरे ना, काय झालं ती सगळी रेकॉर्डिंग मिळते. पण पाहणारा स्वतःहून प्रतिसाद काही देत नाही, त्यावेळी म्हणजे प्रतिक्रिया देत नाही. पण हा साक्षी मात्र प्रतिसाद देतो. म्हणून म्हटलं प्रवासाला गेला, गाडी बंद पडली, साक्षी आहे, मी काय करू? पाहत बसतो नाही. त्याचा उपाय शोध. त्याचा उपाय शोधला तर तो प्रतिसाद योग्य तो असतो, तो पाहणार. म्हणून जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी उपाय शोधत जाणं. अनिष्ट परिस्थिती आली, शांत राहा, काही त्याच्यात बिघडत नाहीये.
हे सगळं जीवनाचा प्रवाह चालू आहे, त्यातल्या ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. त्या गोष्टीशी आपण कसं रिॲक्ट व्हायचं ते कळलं पाहिजे, रिलेट व्हायचं. त्या संबंधित होत, होत त्याच्यातून चांगला परत मार्ग शोधत, शोधत पुढे जायचं असतं. म्हणून राम म्हणा, कृष्ण म्हणा, ह्या लोकांमध्ये जेवढ्या अडचणी तेवढ्या आपल्याकडे आलेल्या नाहीत. रामा इतका उद्या राज्यकारभार आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे जा तू संन्यास घे, आपण जंगलात जा. अशी काही आपल्यावर परिस्थिती, अनिष्ट परिस्थिती नाही आहे ना. आपण आहोत स्थिर, म्हणजे आपला काळ खरोखर चांगला आहे. परमेश्वराने पाहणाऱ्याला इथे पाहणार निर्माण व्हायला खूप संधी आहे, पण तरी पण नाही होत. म्हणून इथे पाहणारा म्हणजे अगदी आनंदाने जीवन जगता येतं, शांती सुखाने समाधानाने जीवन जगता येतं, हे आपल्याला शिकायचं आहे. कळलं? म्हणून पाहणारा कसा आहे ह्याचा शोध आपल्या स्वतःच्या चिंतनात घ्या. जितकं तुम्ही चिंतन कराल त्याचं पाहणाऱ्याचं एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल. कारण ते तुम्हीच आहात. पाहणारच तुम्ही आहात म्हटल्यानंतर आज देहभाव आणि पाहणारा ह्याच्यातला जो फरक आहे, तो फरक आपल्याला बाजूला करायचा असेल, तर पाहणारा कसा आहे? तो अदृश्य आहे, अव्यक्त आहे, निराकार आहे, पण त्याच्याकडे प्रज्ञा आहे सर्वात. प्रज्ञाशक्ती आहे. त्या प्रज्ञाशक्तीतून काय सहज त्याच्याकडनं गोष्टी सहज होतात. जसं त्या स्वरूपाकडनं सहज होतात, तसं पाहणाऱ्याकडनं पण सहज होतात. पण एकदा पाहणारा तितका परिपक्व झाला तरच होतं. सहज झालं पाहिजे ना. आपण छू म्हणतो असं, की जशी इच्छा आहे त्या इच्छा सदिच्छाच असतात पाहणाऱ्याच्या ठिकाणी. तिथे आपोआप त्याने नुसतं म्हटलं बरं होईल तर बरं होतं. असं जे आपण भलं आहे तर भलं होतं. हा जो बोध आहे म्हणून त्या म्हणतो ना आपण संतांना कशाला जाऊन शरण जायचं, पाय कशाला पडायचे. त्यांनी भलं होते म्हटलं की झालं. म्हणून मला गंमत वाटते, एक आपले शिष्य आहेत, एकदा महाराजांकडे गेले. महाराज माझ्या डोक्यावर हात ठेवा. तुम्ही डोक्यावर हात ठेवा, मी मला साक्षात्कार होईल. महाराज हसायला लागले, अरे असं नाही आहे. नाही नाही ठेवा. त्याने हात धरून स्वतः डोक्यात ठेवला सुद्धा. म्हणजे माझ्या समोर झालेली घटना म्हणून सांग. अजूनही शोधतोय तो साक्षात्कार. तू हे गोष्ट असा साक्षात्कार होत नाही, लक्षात घ्या. पण सद्गुरूंनी जर म्हटलं होईल, तर त्या शब्दामध्ये काहीतरी शक्ती असते. हा बोध पण आहे, लक्षात ठेवा. म्हणून सद्गुरू मुखातून ऐकणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे, की आपल्या प्रयत्नाला सद्गुरूंची साथ हवी, हा महत्त्वाचा मुद्दा असतो. म्हणून सहज बोलती तोची उपदेश असं जे म्हणतात, ती प्रज्ञाशक्ती आहे. त्याच्यामुळे सहज येतं आणि सहज आलं की तसं होतं. कळलं? तर असा हा पाहणारा आहे. अजून पाहणाऱ्याचा शोध संपलेला नाही. सतत चिंतन करा, पाहणारा कसा आहे. हा पाहणारा म्हणजे आधी पाहणाऱ्याचा बोध घ्या. पाहणाराच आहे ही ओळख सोडायची नाही. इथं कोण पाहतं? पाहणारच पाहतो. कोण करतं? पाहणारच करतो. सतत तिथे त्यालाच चैतन्य स्वरूप नाव दिलं, त्यालाच ईश्वर नाव दिलं, त्यालाच ब्रह्म नाव दिलंय. संतांनी पहिला हा पाहणारा ओळखला. ऋषीमुनींनी, संतांनी म्हणजे वेदकालीन ऋषीमुनींनी जे सांगितलंय ना, सगळे वेद अहम ब्रह्मास्मी, हा ज्याला आधी आलं त्याने पाहणारा ओळखला आणि म्हणून तो म्हणाला अहम ब्रह्मास्मी. आधी बोध पाहणाऱ्याचा झाला आणि त्याच्यातून हा पाहणारा कसा आहे त्याच्यानंतर पुढे वेदामध्ये सगळं वर्णन आलं. अनुभवातून, कल्पनेतून नाही आलं. आणि ब्रह्म आहे, अरे पाहणारच ब्रह्म आहे हे त्यांना कळलं. तेव्हा ते म्हणाले, अरे ब्रह्म ब्रह्म बाहेर कोणी हा मी म्हणणारच ब्रह्म आहे. प्रत्येक रूपामध्ये ब्रह्म, म्हणून सर्व खल्विदं ब्रह्म. सद्गुरू शिष्याला तत्वमसी म्हणतात. म्हणजे ते तत्व ज्याला तू परमेश्वर म्हणतो ते तूच आहेस. तुझ्याकडे ते प्रकार आहेत, पण ते तूच आहे म्हटलं की त्याचा गोंधळ पण आहे. ते अनंत स्वरूप आहे आणि तुला देहाच्या अपेक्षेत मर्यादा आहेत. हा बोध तिथे लक्षात ठेवा. ते तत्व तू जरी असलं तरी तिथे देहाच्या मर्यादा असल्यामुळे तिथे नम्रच राहिलं पाहिजे. तिथे मला तर सगळं कळतं असं करत अडकता कामा नाही. म्हणून शिष्याला सद्गुरू तोच भावबोध देतात की ते ब्रह्म ब्रह्म म्हणतं ते तूच आहे. अयम आत्मा, असा एक आणखीन एक महावाक्य, अयम आत्मा. हा असेल संस्कृत, त्याच्यामध्ये त्या एखादी चुका होऊ शकतील म्हणून आपण त्या भांडीत पाडतो.
काही संस्कृत शब्द इतके सुंदर आहेत, पण ते आपल्याला पण असंच काहीतरी एक आहे. ते सगळं जे आपल्या असं ते हां, म्हणजे जे आहे ते सगळं आत्मतत्व आहे. सगळीकडे पाहणारच तत्व आहे. हे त्या ऋषीमुनींना जो बोध झाला, त्या बोधातून, त्यांच्या प्रज्ञेतून ही सगळी वाक्य निर्माण झाली. म्हणून त्याला महावाक्य म्हणतात. आधी महावाक्य म्हणजे ही वस्तुस्थिती सांगितली, की मी म्हणणार आहे ते ब्रह्मच आहे, दुसरं कोणच नाही. ते ते दिव्य स्वरूपच आहे. पण ते दिव्य स्वरूप कसं आहे ते आपल्याला अनुभवता आलं पाहिजे, असा तो बोध. म्हणजे सर्वांचा सार काय? पाहणारा आहे. हा पाहणारा, पाहणारा, पाहणारा करत त्याच्याशिवाय दुसरा विचार करायचा नाही. तर तुम्हाला तिथे कुठेतरी पाहणाऱ्याकडे स्थिर राहता येईल. प्रत्येक कृती करताना, सगळ्यांशी बोलताना, सगळ्यांशी गप्पा-टप्पा करताना सुद्धा पाहणारा आहे, पाहणारा आहे. मनातल्या मनात धरत ठेवा, तरच जमेल. नाहीतर सटकला म्हणून समजा. एकदा निसटला की परत हातात यायला परत कठीण. कळलं? रोज साधना कशी करायची? अगदी 5 मिनिटं पण सुद्धा डोळे बंद करून काळोख दृश्य आहे. काळोख दिसतो. कशामुळे दिसतो? पाहणं चालू आहे म्हणून. मग पाहण्याचा म्हणजे पहिला काळोखाचा अनुभव, दुसरा अनुभव पाहण्याचा अनुभव, तिसरा पाहणं कोणाचं आहे? पाहणाऱ्याचं आहे. पाहणाराचं आहे. ते आपल्याला अनुभवातून पाहणारा धरायचा. नुसतं पाहणारा म्हटला तरी सुटतो. का अनुभवत पाहणाऱ्याला अनुभवायचं. हे सगळ्या सूचना का देतोय? कारण त्याच महत्त्वाच्या आहेत. नाहीतर आपल्याला माहिती आहे हो आम्ही पाहणारे आहोत. माहिती म्हटलं की गेला तुम्ही. माहिती म्हटलं की. तर अनुभव नाही तिथे पाहणारा नाही. अनुभवातूनच पाहणारा पकडायचा असतो, नाहीतर नाही पकडता येत त्याला. म्हणून हा अनुभव जितका पक्का धराल, घट्ट धराल, तितकंच आपलं तिथे स्मरण अधिक अधिक स्थिर व्हायला लागेल. लक्ष आलं सगळ्यांना? त्याच्यात प्रश्न अजून काय असेल तर बघा. कारण पाहणाऱ्यावरच जोर द्यायचा आहे, दुसरं आता काही जास्त करायचं नाही. आता जास्त करायचं म्हणजे काय, साधना करायची की ना? करायची. पाहणारा साधना करतो ह्या भावात पाहणार. प्रार्थना म्हणायची. कोण प्रार्थना म्हणतो? पाहणारा. कोणासाठी? सर्वत्र पाहणारा आहे त्यांच्यासाठी. सर्वत्र पाहणार आहे ना, सगळ्या रूपामध्ये पाहणार आहे. जाणीव म्हणजे काय? पाहणारी आहे ती. त्या जाणीवेसाठी, कारण तिथे पाहणारे त्या जाणीवेला हा बोध नाहीये. म्हणून तिचं भलं व्हावं जे आपण म्हणतो तेच. म्हणून प्रार्थनेतून साधना कधी होईल? प्रार्थना म्हणणारा हा पाहणारा आहे आणि तो सर्वत्र विविध म्हणजे देहातून तो जो पाहणार आहे त्याच्यासाठीच प्रार्थना म्हणतो. तो त्याच्यासाठीच प्रार्थना म्हणतो हे जरी खरं असलं तरी ते रूपासाठी प्रार्थना चालू आहे. म्हणून हे ईश्वरा म्हटलं की पाहणारा, सर्व म्हटलं की सर्व रूपातून जे पाहणारे आहेत ईश्वर त्यांच्यासाठी. म्हणून त्याला सर्वेश्वर महाराज म्हणतो. सर्वत्र ईश्वर आहे म्हणजे पाहणारे. ते पाहणारे प्रगट व्हावेत म्हणून आपण सर्वांचं भलं होऊ दे म्हणायचं आहे, कल्याण होऊ दे म्हणायचं. म्हणून प्रार्थनेत साधना त्यावेळेला होते, नाहीतर प्रार्थना नुसती शाब्दिक होते. नामस्मरण करायचं असेल तर कसं करणार? पाहणाऱ्याने पाहणाऱ्याचा अनुभव घेत घेत नाम घ्यायचं. खरं नामस्मरण. अनुभव कोण आहे? हा पाहणाराच आहे आणि त्या पाहणाऱ्याला अनुभवत नाम घ्या. जे आवडेल ते नाम घ्या. मग राम म्हणा, कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, काही म्हणा. प्रवचन ऐकताना ऐकणारा कोण आहे? ऐकणारा म्हणजेच पाहणारा. म्हणजे पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे प्रत्येक कृती करताना हा पाहणारा म्हणजे ऐकणारा म्हणा, गंध जाणणारा म्हणा, सगळे जे अनुभव येतात ते अनुभव कोणाला येतात? ह्या तत्वाला येतात. त्याला आपण एका सोपा शब्द पकडला, पाहणारा. म्हणजे महाराजांनीच पकडलाय, तर महाराजांनीच सोपा शब्द मांडलेला आहे, पाहणारा. त्यामुळे हा पाहणाऱ्याचं जीवन आहे हे सतत लक्षात ठेवायचं. कोणतीही गोष्ट करताना मनपूर्वक करायची. कोणती जे आपलं कर्म जे आहे ते अतिशय मनाने अत्यंत म्हणजे सगळं लक्ष त्याच्यात ओतून करायची. सुरुवातीला म्हणा पाहणारा करतोय आणि करा, सगळं त्याचं कार्य चालू होईल.
मारायचं. कारण कोणत्या गोष्टीचा कोणता अनिष्ट परिणाम होईल हे सांगता येत नाही, असं तो बोल. म्हणून आपल्याला चांगला परिणामच घ्यायचा आहे, म्हणून शहाणपण हवं. पाहणाऱ्याकडे शहाणपण येतं किंवा पाहणाऱ्यांनी शहाणपणातून जीवन जगायचं असतं, असं आहे ते. आपला हेतू किती शुद्ध असला तरी दुसऱ्या जीवाला जर त्रास झाला बोलण्यातून वागण्यातून काय जे होतं आपण, म्हणून कोणाचं मन दुखावू नये हेच सत्कर्म. मन दुखावलं का ते दुष्कर्म. कोणाला जरासं उलटं बोलला, जरासं त्याचं काय ते वेडावाकडं बोलला, जरासं ताठरवून बोलला, जरासं अपमानास्पद बोलला तरी ते दुष्कर्म आहे. बाकी त्याच्यापेक्षा दुसरं दुष्कर्म काहीच नाही. आपण दुष्कर्म म्हणजे अनेक गोष्टी म्हणतो ना, जेथून समोरच्याचं मन दुखावलं जातं म्हणजे आपण दुखावतो आपल्या बोलण्यातून, तेव्हा ते दुष्कर्म असतं. म्हणजे आपली कृती, आपलं बोलणं, आपलं पाहणं पण तिरस्काराने काही लोक पाहतात बघा, ते त्यांचं दुष्कर्म असतं. तिरस्कार असतो त्यांच्या नजरेत, त्यावेळेला ते पाहणं असतं ते दुष्कर्म असतं. म्हणून ह्या अनिष्ट गोष्टी आपल्याकडनं होता कामा नयेत. तिथे सर्वांचं भल्याचंच चिंतन असलं पाहिजे आणि त्यामुळे भलेपणातून चांगल्या गोष्टी आपण करत राहायच्या, असा तो सगळा बोध आहे. चहाची वेळ झाली आहे, म्हणजे पुढच्या वेळेस साधनेला बसू. पुष्कळ बडबड बडबड भरपूर झालेली आहे. पाहणारा ठोकत बसलोय, पाहणारा खुंटा ठोकायचा, दुसरं काही नाही. ऐकणाऱ्याला पाहणारा बोलायचं, ऐकणाऱ्याला पाहणारा बोलायचं. आता आम्ही दोन क्रिया करतो, तुम्हाला पाहतोय पण मी ऐकतोय. दोन्ही एकच आहे ना तो, आणि समोर पण तोच आहे. समोर बोलतो तो तरी कोण आहे? पाहणारा. म्हणजे दोन्हीकडे पाहणाराच पाहणाऱ्याला सांगतो, असं जे आपण म्हणतो ते तसं. तो बोध नंतर, आधी फक्त आपल्याला स्वतःकडे पाहणारा आहे किंवा ऐकणारा आहे हा बोध पक्का करा. त्याला व्यतिरेकात्मक म्हणतात. व्यतिरेकात्मक साधना आहे काय? आपल्या स्वतःकडे आपण पाहणारे आहोत, म्हणजे हा पाहणारा ऐकतोय, पाहणारा बोलतोय, पाहणाऱ्याचं कार्य चालू आहे, पाहणारा बसलाय, पाहणारा उठतोय, हे सगळ्या क्रिया सुद्धा पाहणारा म्हणून पकडला. कारण आता उठणारा म्हणजेच पाहणारा, बोलणारा म्हणजेच पाहणारा, ऐकणारा म्हणजेच पाहणारा, असं एकदा लक्षात की हे जे चैतन्य, त्याला दुसरा कॉमन शब्द आपण वापरला चैतन्य स्वरूप. पण कृतीतून अनुभव येतो म्हणून त्या कृतीच्या आधारे त्याला पाहणारा म्हणून म्हटलं आपण. कळलं ना? पाहण्याची क्रिया होते तिथे पाहणारा असतो ना. नाही, सुरुवात तुम्ही पाहणारा ऐकतोय किंवा ऐकणारा ऐकतो म्हणा, आणि मग सगळं ऐकण्याकडे लक्ष द्या. आपण काय सांगितलं, जी कृती करताना सगळं लक्षपूर्वक तुम्ही करायला लागला की तो पाहणारा आपोआप प्रकट होतो. हा, ते लक्षपूर्वक ऐकायला लागला की तो पाहणाराच असतो. असं लक्षपूर्वक ऐकलं तर. पण त्याच वेळेला तुम्ही 4 विचार केले, गावची एक, शाळेचे, इकडचे तिकडचे, केलं. लाईट बंद करणार मोबाईल. काय काय ऐकलं नाही.
आहे तो जाणणारा, आहे तो असं. पाहणाऱ्याला धरून केलं तरी, कारण ते पाहणाराची ओळख झालेली आहे म्हणून चैतन्याच्या ऐवजी पाहणारा शब्द पाहिजे. आहे ते चैतन्य आहे म्हणतो तर आहे ते पाहणारी शक्तीच आहे. जाणते ती पाहणारी शक्तीच आहे. होय, तसंही आहे. म्हणजे तसं बरोबर आहे सगळं, म्हणजे तिथे अधिक सोपं होऊ शकतं. पण आता एखाद्याला सवय लागली, आहे ते चैतन्य म्हणतात, आता तुम्ही परत आहे तर पाहणारा म्हणता, हे काय भानगड करता? सवय लागते ना. पण पाहणारा म्हटलं तर जास्त ओळख जवळ जाते. चैतन्य म्हटलं की तेवढी ओळख होत नाही. पण एकदा चैतन्य पाहणारा एकच समजलं तर होतं. पण एक सवय काय, अंतर्मनाला सवय काय लागली ती पहा. अंतर्मनात तुम्हाला पाहणारा हे जर आता बरोबर झालं, तर जे जे आहे ते पाहणारी शक्तीच आहे, म्हणजे चैतन्य शक्ती आहे. जे जे जाणते ती पाहणारी शक्तीच आहे. कळलं? जे जे दिसते आहे, जे जे दृश्याकार आहे ते सुद्धा पाहणारी शक्तीच आहे. म्हणजे सर्व तर ती पाहणारी शक्तीच असंही पाहता येतं. म्हणजे सर्व सर्व पाहणारीच आहे, असंही बोलता येतं. तिसऱ्या स्टेपला जात नाही ना. कोणत्या? तिचं म्हणणं आहे तिसऱ्या स्टेपला जात नाही, म्हणजे पाहणारा पाहत नाही म्हणून पाहणं चालू आहे. नाही, हे त्यांचं ते आपण जे स्मरण पूर्वी जर एकसारखं चिंतन जे करायला बघत होतो ना, श्वासावर आहे ते चैतन्य, श्वास सोडताना जाणते ते चैतन्य, परत श्वास घेताना दिसतं ते चैतन्य, सर्व सर्व चैतन्य आणि सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे. आता इथे जो चैतन्य शब्द वापरला आहे त्याच्या जागी पाहणारा हा शब्द वापरला. आहे ते पाहणार आहे तो पाहणार आहे, जाणतो तो पाहणार आहे, दिसतो तो पाहणार आहे, सर्व सर्व पाहणार आहे, म्हणून सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे. सर्व अनुभवात पाहणाऱ्याचा अनुभव धरत धरत ते केलं तर ते चैतन्याचाच अनुभव असतो. पाहणं म्हणजे चैतन्य. ते केलं का हे केलं का, ज्याला जे पटेल ते त्यांनी करायचं. ते तसंही केलं तरी बरोबर आहे, असंही केलं तरी बरोबर, कारण शेवटी चैतन्यालाच नाव पाहणाऱ्यालाच नाव दिलं चैतन्य. कळलं? भाव होय, दिव्य पाहणारा हा दिव्य आहे. परत लक्षात ठेवा, सगळ्यात मोठी गोष्ट पाहणारा म्हणजे सोम्या गोम्या नाही आहे. मी अमुक सोम्या गोम्या आहे, पाहणारा दिव्य आहे, म्हणजे तोच खरा देव आहे. इथपर्यंत लक्षात ठेवलं की खरा देव कुठे आहे, पाहणारा देव आहे. मग त्याच्याबद्दल किती प्रेम असलं पाहिजे, कोणाला? देवालाच, पाहणाऱ्यालाच प्रेम असलं पाहिजे. देवाला देव आहे कळलं नाही तर कसा प्रॉब्लेम आहे मोठा. का डोक्याला कशाला हात लावला? म्हणजे अजब आहे, अजब. आता तुम्हाला लक्षात का परमार्थ केवढा अजब आहे. काय आम्ही समजवत होतो आणि काय परमार्थ कुठे, आणि कुठचं काय ज्ञान कुठे घ्यायला जातं, कुठे आता नेऊन सोडताय तुम्ही. कारण ते कल्पनेच्या पलीकडे ह्या गोष्टी, म्हणजे परमेश्वर हा कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे ना. का परमेश्वर असा प्रत्येकाच्या देहात घुसून बसला कोणाला माहिती नाही, ते शोधतायत सगळीकडे जगामध्ये देहभावातून. परमेश्वर असा आहे तसा आहे, कारण पूर्वी ह्याचसाठी अग्नीला परमेश्वर म्हटलं, सूर्याला परमेश्वर म्हटलं, वायुतत्वाला परमेश्वर, सगळ्यांना म्हटलं तरी तिथे न येती. तो जसा आहे तसा तो नाही आहे, हे पद्धत त्यांना जाणवत होतं, म्हणून ते शोधता शोधता कुठे आले, पाहणाऱ्याकडे आलं. तोच हा. तेव्हा त्या ज्यांना काही शोधलं असेल, जे कोण ऋषी असतील त्यांचं महत्व आहे. कोणी कणात ऋषीने लावलंय का माहिती. म्हणजे त्यांनी कणाकणात ते चैतन्य बनलं, तेव्हा त्याला आहे म्हणून त्यांचं नाव कणात ठेवलं. त्या ऋषीचं नाव वेगळं आहे, त्याला मला आठवत नाही, म्हणून त्याला कणात ऋषी म्हणतात. अशी दर्शन. त्यामुळे त्यावेळेस ऋषी मुनी हेच काम करत, दुसरं काय करतच नाही. काय कावत नव्हतं, जंगलातली फळं खायला मिळायची, फळं भरपूर त्यावेळेला, वनस्पती भरपूर, आणि त्यांना दुसरं फळाशिवाय काय खायची इच्छा नव्हती, का शिजवत बिजवत बसायचे नाही, फळं खाल्लं की बसले. आपल्याला आता किती काय काय करायला लागतं. आता ट्रेन पकडायला लागते, वेळेत जावं लागतं, धावत पळत शिकावं लागतं. आता या सर्वजण कीर्तन आणि प्रवचन ऐकतात, त्याच्यामुळे फक्त कथाच सांगतात,
खरं म्हटलं तर हे सगळं वेगळंच आहे. हे लक्षात येत नसते. नाही लक्षात नाही. म्हणून आयुष्य जातं. तेच तर मोठं दुःख आहे ना, की पुराणं ऐकायची असतात ते ज्ञानातून ऐकायची असते कळत नाही. म्हणून महाराज नेहमी म्हणायचे ना, की पुराणं किंवा ग्रंथ वाचन करून हे ज्ञान मिळणार नाही. ते सद्गुरू मुखातूनच तुम्हाला ते ज्ञान समजू शकतं. ऑर्डर आली चला. एखादा वाईट कृती करणारा व्यक्ती किंवा असं त्याच्याकडे आपण करणारा तोच आहे असं म्हटलं तर काही हो ती शक्ती आहेच. माणूस वाईट वागतोय हे वागतोय तो हा हो ना. म्हणून तर ज्ञानेश्वर माऊलींनी प्रार्थना केली आहे ना, खळांची व्यंकटी सांडो तयाच सत्कर्मी रती वाढो भूता परस्पर पडो मैत्र जीवाचे. ज्ञानेश्वर माऊली तेच पाहत आहेत की सर्वत्र ते पाहणाराच आहे, ते चैतन्यच आहे, पण तिथे दुष्ट खळ म्हणजे दुष्ट भाव आला, ती खळांची म्हणजे दुष्टपणा सुटून देत. तर ती व्यक्ती असेल म्हणजे खळांची व्यंकटी म्हणजे ती वक्रदृष्टी जी दृष्टी आहे त्यांची ती बाजूला होते. तत्व तेच असते. खळांची व्यंकटी सांडो भूता नाही, खळांची व्यंकटी सांडो रती सत्कर्मी रती वाढो. कर्माकडे जाणे. मग एकदाच सत्संगात आले म्हणजे आता वाल्याचा वाल्मिकी झालाच ना, की अंगुलीमलचा अहिंसक झाला. हे जे उदाहरण आहेत ती खरी पराकोटीची आहेत. आपण बरे आहोत, तर अंगुलीमल सारखे पापी नाही आहेत किंवा वाल्यासारखे पण पापी नाहीत. एवढं मोठं पाप पण तरी ह्यांना काहीच परिणाम नाही, सगळे मस्त झाले हो परत. तरी पाहणारा झाले म्हणून सुटले. पाहणाऱ्याला धरलं. हा चांगले सद्गुरू भेटले. सद्गुरू भेटले आणि वाल्याला अट्टहासानं ते केलं. हो, अट्टास आहे, दोघांकडे अट्टास होता. अहिंसक झालं का फुकट झाला का? अभ्यास करणारे अनेक जण असतात. ते पण फळ त्यांना वेगळं मिळतं. सद्गुरू म्हणून लागतात. तेच आहे, पाहणाराच करतोय ते. वाईट कृत्य करतो म्हणजे अज्ञानाच्या अधिष्ठानावर करतो. पण ते तत्व तेच आहे ना, त्याला अधिष्ठान आहे काहीतरी. तर त्याला वाईट गोष्टीचं संकल्पना नाही काय असं म्हणतो तो. आपण त्या तत्वाच्या अंगाने जर पाहिलं तर त्याच्यात परिवर्तन होतं. आपण घसरायचं नाही, आपण पाहणारच म्हणून दांडी आपली सोडायची नाही. पाहिलं तर परिवर्तन कसं होईल? तेवढं नारद मुनी सारखी जर झालीस तर तेवढी प्रचंड पाहणारी झाली पाहिजेस तू, की पाहिलंच की सगळं परिवर्तन दांड कशा आहे. आता गौतम बुद्धाकडे पाहून झाला ना आज, पण तो झाला म्हणजे त्याने किती कष्ट केले, अभ्यास केला त्याने, असं काही नाही की पटकन परिवर्तन झालं. आपले विश्वामित्र आपण किती हत्या केली राज्य जिंकण्याच्या ह्याच्यात. हो. पण त्यांना वैशिष्ट्यामुळे त्या ब्रह्मर्षी झाले. झाल्यामुळे तिथे ब्रह्मर्षी पद पडले ना. म्हणजे परिवर्तन प्रत्येकाकडे असतं. शुद्ध भावामध्ये पाहणारा असतो, पण अशुद्ध भावामध्ये त्याचं तिथे वागण्यामध्ये फरक पडत जातो. हा तसाचा अर्थ असतो. म्हणून परत पाहणाऱ्याच्या अवस्थेला आलं की आपलं सगळं जीवन सुखाचं होतं. आणि त्यासाठीच मनुष्य देह आहे. मनुष्य देहाच्या द्वारे हे सगळं ज्ञान आत्मसात करायचं असं जे संत सांगतात ते त्यासाठी. म्हणून त्याचा हा जन्म फुकट घालवू नका. पुढच्या जन्माची गॅरंटी देता येत म्हणजे कसली गॅरंटी? सद्गुरूंकडे जायची गॅरंटी नाही, आणि त्याच्या आयुष्य पहिला मनुष्य देहच मिळेल की नाही ह्याची गॅरंटी. अभ्यासाशिवाय पर्याय नाही. म्हणून पहिला अभ्यास मनुष्य देहावा एवढं तरी इच्छा असेल पाहणाऱ्याला द्या. कारण मनुष्य देहातच पाहणाऱ्याला पाहता येतं, दुसऱ्या योनीमध्ये पाहणारा पाहता येत नाही. चला चहा घ्या मग बघूया आता पाहणार. एक चांगला मित्र ना वाईट झाला माझ्या काही अनुषंगाने. काहीतरी झालं गैरसमज झाला. आणि तो दुश्मन झाला. हां पण सद्गुरू सांगितल्याप्रमाणे ह्याचं भलं होते ह्याचं भलं होते आज म्हणून झालं. परत चांगला झाला. हो. व्हायब्रेशन आपली व्हायब्रेशन म्हणजे ॲक्शन रिॲक्शन जी असते ना त्याच्यावर होतं. आणि समज गैरसमज एवढे असतात ना बऱ्याच वेळा छोट्या छोट्या गोष्टीत, तर माणूस उगीच एका टोकाला जातो आणि मग तो वाईटच त्या भावनेतून पाहायला लागतो. विचार करतो त्या विचार तिथपर्यंत पोहोचतो. त्याचे परिवर्तन परिणाम होतो.
एखाद्या याच्यावर पुन्हा प्लीज मार्गदर्शन करा की आपण इथून जाताना अगदी ॲक्टिव्हेट एवढे होऊन जातो असंच करायचं